श्रियांशयानन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेय महाराज की जय. सालाबादप्रमाणे श्री चक्रपाणी सेवा मंडळाचा निरूपणाचा ब्रह्मविद्या निरूपणाचा ब्रह्मविद्या संबंधित आचारस्थळ विचारस्थळ स्मृतीस्थळ क्रीडाक्षेत्र जी माध्यमे असतील त्या माध्यमातून होत असलेला हा प्रबोधन सोहळा, त्या सोहळ्याला आज अनाहूतपणे आपल्याला लाभलेले माझ्या कुरकुटवाडीच्या आश्रमाचे माझ्या बाबांचे परमशिष्य भावी अधिकारी आपल्याला येथे लाभले आणि त्यांनी आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने एका वेळेमध्ये ते तुम्हाला घेऊन गेले. अर्थात अशा पद्धतीने निरूपण करण्याची जी पद्धती आहे ही पद्धती इतकी योग्य आहे, आजपर्यंत अशा पद्धतीने कोणी निरूपण केलेलं नाही. आता ह्या वर्ष 2 वर्षामध्ये मला ते निरूपण करण्याची पद्धती ऐकायला मिळते. एकदा माझ्याकडे दत्त जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या तरडगावच्या बापूंना बोलावले होते. मागे करावं. त्यांनी देखील अशाच पद्धतीने निरूपण केलं आणि ही निरूपण पद्धती आहे इतकी सुंदर आहे, एका अगम्य प्रांतामध्ये आपल्याला घेऊन जाते की जेथे वास्तविक संसाराचा अहंकाराचा स्पर्शही होऊ शकत नाही. त्या अहंकारापासून, सांसारिक कर्मापासून, सांसारिक जी काही आदळआपट आहे त्यापासून आपण अत्यंत दूर जात आहोत. आणि म्हणून आदरणीय आशुतोष दादांनी तुम्हा सर्वांना मला देखील, तुम्हालाच नव्हे मला देखील एका भव्य शिखरामध्ये दाट अरण्य जे आहे तेथे आमच्या श्री दत्तात्रय प्रभूच्या लीळेची जी लीळा घडली त्या लीळेमध्ये ते आपल्याला घेऊन गेले. खरोखर ही पद्धत इतकी सुंदर आहे. येथून पुढे आपण देखील काय करा की स्मरण करत असताना ज्या अवताराचं स्मरण करायचं असेल त्या अवताराच्या अशा लीळा ज्या असतील त्या लीळा अगोदर डोळ्यापुढे हे करायचं, डोळ्यापुढे आणायच्या आणि नंतर त्याचं स्मरण करायचं. कारण जीव हा एकदिशी आहे. एका वेळेला स्मरण आणि लीळा आठवल्या जात नाही. तुम्ही स्मरण करत असताना सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू गोसावी यांचे चरण शरण असं म्हणत असताना तुमची वास्तविक जी बुद्धी आहे, तुमची जी श्रद्धा आहे, तुमचा जो आठव आहे तो आठव श्री दत्तात्रय प्रभूच्या लीळेमध्ये जाऊ शकत नाही. जीव हा एकदिशी असल्यामुळे एका वेळेला एकच गोष्ट करेल, एक तर स्मरणच करेल किंवा लीळांचं चिंतन करेल. म्हणून स्मरण करत जर तुम्ही जर वास्तविक लीळा आठवत असाल तर माझ्या मते त्यापेक्षा अगोदर लीळा आठवायची आणि मग नंतर स्मरण करायचं. जसं आता दादांनी आपल्याला लीळा सांगितली त्या लीळेच्या अनुषंगाने आपण असे काय करायचं आहे, मग सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू गोसावी यांचे चरण शरण नाम घ्या. आधी नामाचा किंवा असंही करा, आधी नामाचा उच्चार करा आणि मग लीळा आठवा. पण मला असं वाटते आधी लीळेचा आठव करा आणि मग नंतर नामाचा उच्चार करा. त्यामध्ये हेत आहे, काही हेत आहे. आधी नामाचं का सांगितलं, वास्तविक लीळेची गरज आहे. आधी लीळा घडलेली आहे. ज्या वेळेला आपण पृथ्वी तलावर आलो
ज्या वेळेला वास्तविक श्री चक्रधर स्वामींना अव्यक्त परमेश्वराला वास्तविक ज्योत धरण्याचा उल्लेख झाला आणि संपूर्ण वास्तविक जे तमामानी जीव आहेत त्या जीवांचा वास्तविक उद्धार करावा असा जो उल्लेख निर्माण झाला, तो उल्लेख अव्यक्ती निर्माण झालेला आहे. आणि तो उल्लेख जो अव्यक्ती निर्माण झाला त्याला लीळा असे म्हणतात. ही लीळा आहे. आणि तेथूनच मग नंतर नामाचाही स्वीकार केलेला आहे. पण याला काय म्हणायचं? लीळाच म्हणायची. म्हणून पहिला शब्द वास्तविक लीळाच व्हावा. परंतु त्याचबरोबर तेथेच वास्तविक आमच्या अव्यक्त परमेश्वराने काय केलं की तेथे नामाचाही स्वीकार केला. अमुके नाम धरावे हा स्वरूपाहून स्वीकार. म्हणजे अमुक नाम धारण करायचं आहे. श्री दत्तात्रय प्रभू किंवा वास्तविक प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव किंवा आणखी वास्तविक द्वापदी श्रीकृष्ण चक्रवर्ती, ही जी स्मरणीय नामं आहे, ही स्मरणीय नामांचा वास्तविक जो स्वीकार केलेला आहे हा कुठून केलेला आहे? अव्यक्तून केलेला आहे. आणि म्हणून सुरुवातीला अगोदर काय सांगितलं? नाम सांगितलं. नाम लीळा मूर्ती, नाम लीळा मूर्ती चेष्टा. हा जो प्रकार आता मला ऐकायला मिळाला अशुक्र दादाकडून, मी इतका वास्तविक आनंदी झालो. मलाही वास्तविक त्या लीळेचं चिंतन भेटलं. असा जो श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार आहे हा सर्व मान्य आहे. केवळ महान वा पंचाला मान्य असं नाही. प्रत्येक संप्रदाय श्री दत्तात्रय प्रभूचं चिंतन करतो, श्री दत्तात्रय प्रभूच्या नामाचं स्मरण करतो. अर्थात जो संप्रदाय असेल त्या संप्रदायाला विहित त्यांच्या गुरुजींनी जे वास्तविक नाम दिलेलं असेल त्या नामाप्रमाणे विचार करतो. पण करतो कुणाचं? श्री दत्तात्रय. प्रत्येक संप्रदाय कुणाला श्री कृष्ण चक्रवर्ती मान्य आहे, कुणाला कुणाला श्री चक्रधर मान्य आहे, कुणाला श्री चक्रपाणी मान्य आहे, कुणाला श्री गोविंद प्रभू मान्य आहे. पण हा अवतार असा आहे, इतका विलक्षण अवतार आहे. हा अवतार सर्व मान्य आहे. कुणीच याचा विरोध केलेला आहे. याला म्हणतात एकविध प्रतीती. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण चक्रवर्ती अवतरतात त्यावेळेस त्यांनी त्रिविध प्रतीतीचा स्वीकार केलेला असतो. त्रिविध प्रतीती याचा अर्थ असा की मी जन्मला, मी अवतार घेतल्यानंतर जेव्हा जनमानसामध्ये जीवांचा उद्धार करण्याकरता मी जेव्हा पृथ्वी तलावर येईल त्यावेळेला त्रिविध प्रवृत्ती म्हणजे कोणती? अनुकूल, प्रतिकूल आणि उदास. लोकांनी अनुकूल व्हावं, मला पाहून लोकांनी वास्तविक माझ्याकडे आकर्षित व्हावं, अनुकूल व्हावं, माझ्याबद्दल त्यांच्या मनात अनुकूल बुद्धी निर्माण व्हावी. याला म्हणतात अनुकूल. हा जो प्रकार आहे हा श्रीकृष्ण चक्रवर्ती स्वीकारतात. दुसरा प्रतिकूल. त्याच प्रकारे मी काही क्रिया करत असताना, जीवांचा उद्धार करत असताना सामान्य जणांच्या ज्या वास्तविक विपरीत भावना होतात, अरे हा अवतार चोरी करतो, हा अवतार वास्तविक म्हणजे वास्तविक स्त्रियांची छेड करतो, म्हणजे असं याला काय अवतार म्हणायचं का? म्हणजे अशा ज्या भावना काही लोकांच्या ज्या मनात येतात याला म्हणतात प्रतिकूल भावना. त्या प्रतिकूलतेचाही वास्तविक श्री कृष्ण चक्रवर्तीने काय केलेलं आहे? स्वीकार केलेला आहे. आणि एक कसं आहे? उदास भावना म्हणजे वास्तविक अनुकूलही नाही. काही लोक असे आहेत अनुकूलही नाही आणि प्रतिकूलही नाही. याचं वेळची मी आणखी पुढे करेन थोडंसं. मग अनुकूल नाही, प्रतिकूल नाही, आज त्याला म्हणतात काय? उदास. अशी प्रतिती श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अवतारते समय केली. पण श्री दत्तात्रय प्रभू असे आहेत की त्यांनी वास्तविक अशा प्रकारची कोणतीही प्रतिती स्वीकार केली नाही. ते कसे होते? सगळे अनुकूल. याला म्हणतात एक श्रीकृष्ण चक्रवर्तीची त्रिविध प्रतीती आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी फक्त अनुकूल भावना. म्हणून मी काय म्हटलं की प्रत्येक संप्रदाय आमच्या श्री दत्तात्रय प्रभूला मान देतो. याला म्हणतात एकविध प्रतीती. एकविध प्रतीतीचा श्री दत्तात्रय प्रभूने स्वीकार केला आहे. ही श्री दत्तात्रय प्रभूची काय आहे? एक प्रकारची विलक्षणताच आहे. श्री दत्ता वास्तविक पहा, प्रत्येक अवतार हा विलक्षण धर्माचा स्वीकार करत असतो. काही विलक्षणता वास्तविक प्रत्येक अवताराच्या ठिकाणी असते. श्री प्रभूच्या ठिकाणी विचित्र विलक्षण पद्धती, कसं वास्तविक, कसं कधी व्यंबळ बोलणं, कसं ती वागणं, वेळसपणाने एखादी वागणं, कुणाला वास्तविक लहान बालकाशी लहान बालका कसं वेगळ्या पद्धतीने वागणे, ही जी श्री प्रभूची वास्तविक जी धारणा होती, हा जो प्रकार होता, तर श्री प्रभूचा ठाई द्विधजन म्हणजे दोन प्रकारची प्रतीती श्री प्रभू बाबांनी स्वीकारलेली होती. याचाच अर्थ असा की श्री प्रभू बाबांच्या अवतार कार्यावर
काही लोक अनुकूल व्हायचे, काही लोक उदास व्हायचे. प्रतिकूल कोणी झालं नाही. श्री प्रभूवर प्रतिकूल कोणी झालं नाही. सगळे उदास, काही उदास, काही अनुकूल. तसंच आमचे वास्तविक श्री चक्रपाणी त्यांचाही हे जरा मागे घ्यायला पाहिजे. त्यांचाही वास्तविक जो प्रकार आहे श्री चक्रपाणी वास्तविक कशा आहे, एका दृष्टीने त्यांना अनुकूल म्हणता येत नाही, प्रतिकूल म्हणतात नाही, आणि जवळजवळ एक प्रकारची उदासीन अवस्था होती. ही अवस्था त्यांनी स्वीकारली. आणि आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी फक्त एकविध प्रतिष्ठा. आमच्या एथ आणि श्रीकृष्ण ही त्रिविध जन. श्री दत्तात्रय प्रभूचा ठाई एकविध जन, श्री प्रभूचा ठाई द्विध जन, आणि श्री दत्तात्रय प्रभूचा ठाई एकविध जन. सूत्रामध्ये फक्त एवढेच आहे, एथ आणि श्रीकृष्ण त्रिविध जन आणि श्री प्रभूचा ठाई द्विध जन. श्री दत्तात्रय प्रभूचा ठाई एकविध जन या सूत्राचा वास्तविक स्वामींनी आपल्या सूत्रामध्ये सम्मिलित केलं नाही. हे शब्द सम्मिलित केले नाही. काय केले नाही त्याचाही काही हेतू आहे. काय हेतू यायला पाहिजे ना. श्री दत्तात्रय प्रभूचा एक वेगळी प्रकृती आहे. मग जसं सूत्रामध्ये हे सांगितलं तसं ते शब्द यायला पाहिजे. नाही यायला. ही जी एक श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता आहे. आता बोलूनच घेतो, बोलतोच मी की का सूत्रामध्ये असं का सांगितलं नाही. सर्वज्ञ श्री चक्रधरांनी जे सूत्र निरूपण केलं त्यामध्ये एथ आणि श्रीकृष्ण त्रिविध जन आणि श्री दत्तात्रय आपलं श्री प्रभूचा काही द्विध जन हे कलियुगातील अवतार आहेत. काय म्हणतात पण दत्तात्रय प्रभू जे आहे यांच्या ठिकाणी एकविध जन. एकविध जन म्हणजे फक्त अनुकूलच बुद्धी. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार हा सर्व मान्य आहे. आता ही एकविध जन हे सूत्रामध्ये का सम्मिलित केलं नाही. कुणाला समजत असेल तर बोलतो पुढचं. समजते का सर्वांना. सूत्र आहे आपलं हे एक श्रीकृष्ण त्रिविध जन आणि श्री प्रभूचा ठाई द्विध जन. हे जे सूत्र आहे त्यात श्री दत्तात्रय प्रभूचा ठाई एकविध जन या सूत्राचा त्यामध्ये अंतर्भाव का केला नाही. करायला पाहिजे होता, केला नाही. काय केला नाही त्याचं उत्तर असं आहे की श्री दत्तात्रय प्रभूचा हा चतुर्विधी अवतार आहे. एक दुसरी गोष्ट अशी श्री दत्तात्रय प्रभू अदृश्य अवतार आहे. तिसरी गोष्ट अशी श्री दत्तात्रय प्रभूने जर आपल्या ज्ञानियाला जर ज्ञान दिलं तर ते वास्तव आपल्यासारखे त्या ज्ञानियाला देखील काय करतात, अदृश्य करतात. आपल्यासारखेच अदृश्य करतात. बोधाची ठाऊन अव्यक्तीपर्यंत ते अदृश्यच राहतात. आणि संपूर्ण वास्तविक जे चरितत्व आहे ते आपणच चरित करतात. ज्याप्रमाणे भक्ताची काही सन्निधानी चरितार्थ होय. भक्ताची चरितार्थता सेवा रस्त्याची चरितार्थता, ज्ञानात जी अपूर्ण ज्ञान आहे ते अपूर्ण ज्ञान पूर्ण करण्याची जी चरितार्थता हे सर्व कोण करतात. स्वामीच करतात. कुणाचं, भक्ताचं. आणि भक्ताचे सगळे बैसल्या चरितार्थ. काही भक्ताला काही सेवा करावी लागत नाही. चिंतन कर, फक्त स्मरण मात्र करावं लागतं. प्रतिष्ठानाची ज्या अवताराचा जो भक्त असेल त्याने त्या अवताराचं स्मरणामध्ये तो दंग असतो. श्री दत्तात्रय प्रभूचा जर वास्तविक असेल भक्त तर तो सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू गोसाहेबांचे किंवा श्री दत्तात्रय प्रभूने त्यांना जे नाम लिहिलं असेल, आपल्या साधकाला, आपल्या भक्ताला, आपल्या ज्ञानीला जे नाम लिहित केलं असेल त्या नामाचा ते सतत उच्चार करत असतात. कोण, दत्तात्रय प्रभूचे भक्त सन्निधानी. कारण भक्त हा फक्त सन्निधानीच असतो. काहींचं म्हणणं असं आहे, काहींचं म्हणण्यापेक्षा सर्वांचं म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे आपल्याला असन्निधान स्थित पुरुषांना, आता आपल्याला वास्तविक श्री चक्रधरांचं सन्निधान आहे का, नाही. श्री चक्रधर स्वामी आपल्याला सोडून गेले म्हणजे आपण त्यांच्या असन्निधानी आहोत. तर असन्निधानी असताना आपल्याला वास्तविक स्वामींनी काय केलेले, निरूपण केले. काय, जे नाम निरूपण केले त्या नामामध्ये वास्तव आपण मशगूल व्हायचं. हे कुणाला सांगितलं, ज्ञान याला. पण श्री चक्रधरांचे जे भक्त आहेत त्या भक्ताला देखील स्मरण सांगितले. म्हणजे असन्निधानी जसं स्मरण सांगितलंय तसं सन्निधानी देखील जे भक्त आहेत त्यांनी त्या नुसतं बसून राहायचं का. बैसल्या चरितार्थ ही गोष्ट खरी आहे. बैसल्या चरितार्थ म्हणजे सेवा लस्याच्या दृष्टीने बैसल्या चरितार्थ.
पण जे वास्तविक स्मरण आहे, चिंतन आहे, भक्ताला वास्तविक स्वरूप दुसरी मूर्ती भीतरी स्वरूप दिसते. श्री चक्रधर स्वामींचे जे भक्त असतील त्यांना वास्तविक श्री चक्रधरांची जी मूर्ती आहे त्या मूर्ती भीतर असणारे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं कुणाला दर्शन आहे? भक्ताला दर्शन आहे. ज्ञानाला दर्शन नाही, पैशाला दर्शन होतं, भट्टभासाला दर्शन नाही, महदेशाला दर्शन नाही, कुणाच ज्ञानाला दर्शन नाही. आणि श्री दत्तात्रय प्रभूच्या ज्ञानाचं कसं आहे? फार विलक्षणता आहे ती. त्यांना तर वास्तविक चरित्रार्थ आहेच, त्यांना दर्शन तर आहेच, स्वरूपाचं दर्शन आहे, पण श्री दत्तात्रय प्रभूच्या ज्ञानाला देखील स्वरूपाचं दर्शन हे वैशिष्ट्य आहे. ही दत्तात्रय प्रभूची विलक्षणता आहे. बरोबर थोडंसं डीपमध्ये यायचं आहे आपण. श्री दत्तात्रय प्रभूचे जे ज्ञानी आहे भक्ताला तर दर्शन आहेच आहे, भक्ताला जे दर्शन आहे त्यापेक्षा जरा कमी दर्शन आहे, पण दर्शन आहे. जसं भक्त श्री दत्तात्रय प्रभूच्या श्रीमूर्ती भीतरी स्वरूप स्पष्ट पाहतो, ज्ञानी जावळं पाहतो. जावळं म्हणजे अंधुकसं, पण स्वरूपाचं दर्शन मात्र आहेच. हे भक्ताचंही आणि श्री दत्तात्रय प्रभू ज्या ज्ञानी येतील आहेत एक प्रकारची साम्यता आहे, हे साम्य आहे. अशी म्हणून श्री दत्तात्रय प्रभूचं जे वास्तविक विलक्षणता, ही विलक्षणता आणखी अशा पुष्कळशा विलक्षणता आहेत. आता पहिली विलक्षणता कोणती आहे? या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण, म्हणजे ह्या मार्गाशी म्हणजे या महानुभाव मार्गाशी असं म्हणायचं, या भट्ट मार्गाशी असं म्हणायचं, या ज्ञान मार्गाशी असं म्हणायचं, या प्रेम मार्गाशी असं म्हणायचं. भक्तीने ओथंबलेले, भावाने ओथंबलेले श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी ज्यांनी आपला जीव की प्राण वास्तविक समर्पण केला आहे या मार्गाशी असं म्हणायचं. काय म्हणायचं? या मार्गाशी म्हणजे जे सर्व विवेचन मी जे केलं या सर्वच मार्गाशी, या सर्वाला वास्तविक श्री दत्तात्रय प्रभू आहे, आज आहे आणि काय आहे. आज आणि कारण याच्यावर थोडा फरक. आज म्हणजे मूळ, आज म्हणजे एकदम सुरुवात, एकदम प्रारंभ. जसं अविद्या कशी आहे? अनादी अविद्या. जीवाच्या ठिकाणी असणारी जी अविद्या हा जो दोष आहे तो कसा आहे? अनादीचा आहे, अनादीचा आहे. तो अगोदर नंतर लागलेला नाही. म्हणजे अनादीचा म्हणजे ज्याला आधी नाही, ज्याला प्रारंभच नाही, ज्याला असं कोणत्या प्रकारची सुरुवातच नाही, अशा अवस्थेत तो दोष आहे. म्हणजे अविद्या ही लागलेली आहे असं म्हणणं हा देखील आपल्याला ऐकवायचं. हे समजवण्याकरता म्हणावं लागते की अविद्या जीवाला लागलेली आहे, हे समजण्याकरता म्हणावं लागते. पण अविद्या लागलेली नाही, ती मुळीचीच आहे, मुळीचीच आहे ती. म्हणजे मी कशाला सांगितलं? आज याचा अर्थ काय? आज म्हणजे मूळ, आज म्हणजे प्रारंभ. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू हे तुम्ही या मार्गाला म्हणजे जे अनुसरलेले आहे. आता वास्तविक हा जो आमच्या श्री चक्रधरांनी हा जो मार्ग निर्माण केलेला आहे या मार्गाला आदी कारण. कशा आदी कारण? वेळेमध्ये दादा सांगतात ते की श्री व्याघ्राच्या निमित्ताने व्याघ्राच्या पंजा वास्तविक श्री चक्रपाणीच्या मस्तकी दिला आणि त्या ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. श्री चक्रपाणीची ज्ञानशक्ती त्या शक्तीचा स्वीकार श्री गोविंद प्रभू बाबाने केला. श्री गोविंद प्रभूपासून वास्तविक शेमूळ बुद्ध्याच्या निमित्ताने आमच्या श्री चक्रधर स्वामी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. असा वास्तविक हा जो ज्ञानशक्ती परंपरेने वास्तविक प्रवाहित आलेली जी ज्ञानशक्ती आहे त्या ज्ञानशक्तीचा स्वीकार वास्तविक आमच्या श्री चक्रधर स्वामींनी केलेला आहे. आणि म्हणून या स्वीकाराला कोण कारण आहे? मूळ कारण श्री दत्तात्रय. आज आता मूळ, आज आणि कारण. आज म्हणजे वास्तविक श्री दत्तात्रय प्रभू आपल्याला आपल्या मार्गाला आधी आहे आणि पुढच्या ज्ञान भक्ती अमुक तमुक या सर्व गोष्टीला काय आहे? कारण आहे. तुम्ही जे आचरण कराल, तुम्ही वास्तविक जेव्हा वास्तविक स्मरण कराल, जेव्हा तुम्ही वास्तविक सेवादास्य कराल, जेव्हा तुम्ही अटल विजन भिक्षाभोजन स्मरण ज्ञान आपलं स्थान प्रसाद सेवा, अटल विजन भिक्षाभोजन स्मरण निद्रा आणि प्रसाद सेवा कराल त्यावेळी तुम्हाला वास्तविक श्री दत्तात्रय प्रभूचा आठव व्हायलाच पाहिजे, झालाच पाहिजे. आणि का बरं व्हायला पाहिजे? कारण ते आम्हाला आज कारण आहे, आम्हाला ते कारण आहे. म्हणजे ज्ञानालाही कारण आहेत आणि आचरणालाही वास्तविक कारण आहे. म्हणून आज आणि कारण. आणि आम्ही भेट करतो पोथी लावताना की श्री दत्तात्रय प्रभू हे आज आहे आणि कारण आहे. कोणत्या भेट करते आपण? कशा भेट करतो?
काय करा की थोडंसं जरा बरं राहते, मला किती मिळते. नाही मी तर बोलणारच, मी तर आपल्या सगळ्यांच्या शुभचिंतनानंतर बोलणारच नाही का. पण थोडंसं ऐकू द्या, मला ऐकू द्या. बरं चल. आजही माझे वास्तविक परमेश्वर श्री दत्ताचे प्रभू ज्ञानाला आज आहे आणि वास्तविक चरित्रत्वाला पुढे जे तुम्ही वाचतील तुमचं वास्तविक शाब्द ज्ञान आहे. शाब्द ज्ञानाचं चरित्रत्व झाल्यानंतर तुम्हाला अपेक्ष ज्ञान होणार आहे. अपेक्ष ज्ञानाचं चरित्रत्व झाल्यावर सामान्य ज्ञान होणार आहे. सामान्य ज्ञानाचं चरित्रत्व झालं तुम्हाला विशेष ज्ञान होणार आहे. विशेष ज्ञानाचं चरित्रत्व झालं तुम्हाला अविद्येचा छेद होणार आहे, तुम्हाला प्राप्ती होणार आहे. याला काय आहे ते कारण. श्री दत्ताचे प्रभू कारण आहे आणि आज म्हणजे वास्तविक ज्ञान दिलं याला काय आहे. किंवा असे म्हणता येईल की ज्ञान भक्ती सगळ्याला वास्तविक श्री दत्ताचे प्रभू आधी आहेत किंवा अविद्या छेदाला वास्तविक दत्ताचे प्रभू आधी कारण आहेत आणि साध्यप्राप्तीला वास्तविक आमचे श्री दत्ताचे प्रभू काय आहेत कारण आहेत. आता साध्यप्राप्ती आपल्याला कोण करेल, जो आपला साधनदाता असेल. आपला साधनदाता कोण आहे, श्री चक्रधर स्वामी. तरीही श्री चक्रधर स्वामींनी जरी अविद्याच्छेद केला, श्री चक्रधर स्वामी जरी आम्हाला वास्तविक ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करविली, तरी त्याला मूळ कारण कोण आहे, श्री दत्तात्रय प्रभू. श्री दत्तात्रय प्रभू आधी आहेत कारण ही श्री दत्तात्रय प्रभूची पहिली विलक्षणता. असा अवतार दुसरा होणे नाही. श्री दत्तात्रय प्रभू सारखा अवतार असा कोणी झाला नाही की जो वास्तविक दुसऱ्याला वास्तविक कारण ठरेल. या पंथाला वास्तविक श्री दत्तात्रय प्रभू कारण अधिकारण ह्या दृष्टीने आहे. म्हणून आपण श्री दत्तात्रय प्रभूचं वास्तविक स्मरण करतो. का करतो, आमच्या श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला ते स्मरण लिहिलं, सांगितलं. जर आम्हाला श्री चक्रधर स्वामींनी जर दत्तात्रय प्रभूचं जर स्मरण सांगितलं नसतं तर आम्ही श्री दत्तात्रय प्रभूचं स्मरण केलं असतं का, नाही. का, कारण आमचा बाप कोण आहे, श्री चक्रधर. माय कोणती आहे, श्री चक्रधर. माईनं सांगितलं का ते आपला जो वास्तविक बाप आहे, मूळ कारण आहे, तो वास्तविक श्री दत्तात्रय प्रभू आहे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूचं स्मरण आहे. आता यावर कदाचित तुम्ही अशी शंका घ्याल, मग श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाम का होईल, हे तर वास्तविक कारण तर नाही आहे का. कारण आपल्या वास्तविक मार्गावरती कारण आहेत का. जसे श्री दत्तात्रय प्रभू आधी कारण आहेत तसे श्रीकृष्ण चक्रवर्ती आहेत का, नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की जेव्हा वास्तविक उत्तरापंथी जाण्याची आमच्या स्वामींना प्रवृत्ती झाली त्यावेळेला महदासाने प्रश्न केला, जी आपल्याला सर्वज्ञ विजय करू पाहतात की आपल्याला जी वास्तविक उदासीनता आलेली आहे, आपल्याला जी वास्तविक विजय करण्याची जी प्रवृत्ती झालेली आहे, ही प्रवृत्ती काहीसेन हरेल, काहीसेन परिहरेल. या प्रवृत्तीचा परिहार कसा होईल, अनामाहिमुक्तासी एक गीता वाचे. जेव्हा श्री श्री चक्रधर स्वामी प्रत्यक्ष आपल्या श्रीमुखे सांगतात की अनामाहिमुक्तासी गीता वाचे, भगवद्गीता वाचे. येथे वास्तविक श्री भगवद्गीतेला आमच्या श्री चक्रवर्तीने काय केलेलं प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती देखील आम्हाला वास्तविक मान्य आहे. नाहीतर आम्हाला वास्तविक मान्य राहिले नसते. ही दत्तात्रय प्रभूची जशी विलक्षणता आहे तशी आमच्या श्री चक्रधरांच्या इथे काही विलक्षणता आहे. तो प्रकार आपण श्री चक्र. आणि तुम्ही एक काम करा हो, आणि हो प्रश्नोत्तराचा एक प्रश्न सांगूशा म्हणा, त्या प्रश्नाची जी वेळ आहे शंका परिहाराची एक प्रवेशाचा नंतर ठेवा, बरोबर. किंवा एखादी आणखी दुसरी किंवा सुरुवातीला ठेवा, प्रवचन सुरुवातीच्या अगोदर ठेवा किंवा प्रवचन समजावं ठेवा. हां, किंवा प्रवचन समजावं ठेवा म्हणजे बरं राहील. नाही समजा ऐक ना, बरोबर आहे. म्हणजे शंकेचा परिहार बरोबर होतात. म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूची पहिली विलक्षणता अधिकार. आता दुसरी विलक्षणता आमच्या श्री दत्तात्रय प्रभूची कशी आहे. दुसरी विलक्षणता आहे श्री दत्तात्रय प्रभूचा चतुर्युगी अवतारू. श्री दत्तात्रय प्रभूचा हा चतुर्युगी अवतार आहे. झाला कुठे, त्रेती. वास्तविक कृतयुग आणि त्रेतायुगाच्या संधीला. कृतयुगात झाला नाही आणि पूर्ण त्रेतायुगातही झाला नाही, तर ती जी संधीचा समय असतो ना, ज्याप्रमाणे सूर्योदय झाला, सूर्योदय होण्याच्या अगोदर एक प्रकार उषक काल निर्माण होतो. म्हणजे रात्र संपणे आणि दिवस उजाडले याच्यामधला जो काळ असतो याला काय म्हणतात, संधिकाल. संधिकाल म्हणजे हा जो दोन अंधार आणि प्रकाश
दोन्हीचा सांधा जेथे जोडला जातो त्याला संधिकाळ असं म्हटलं जातं. तसंच वास्तविक आमचा जो हा जो संधिकाळ आहे ते कृतयुगाचा आणि त्रेतायुगाचा हा जो संधिकाळ आहे हा कसा कृतयुग संपत आलं, कृतयुग संपत आलं आणि त्रेतायुगाचा प्रारंभ होणार आहे. कृतयुगाचा अंधार संपत आला असं म्हणण्यापेक्षा कृतयुगाचा सात्विकतेचा काळ संपत आला. पूर्ण 16 आणि 100%, 100 पैसे कृतयुगामध्ये सात्विकता होती. तो सात्विकतेचा काळ संपत आला आणि त्रेतायुगाचा आरंभ काळ सुरू झाला. म्हणजे इथे वास्तविक जवळजवळ 25% वास्तविक काय झालं, सात्विकता संपली. कृतयुगामध्ये जी पूर्ण 100% सात्विकता होती ती 25% त्रेतायुगाच्या प्रारंभी संपली. म्हणजे कृतयुगाच्या अंती संपली आणि त्रेतायुगाच्या प्रारंभी राहिली. याचाच अर्थ असा की कृतयुगामध्ये संपूर्ण सत्वयुग होता ते आणि त्रेतायुगामध्ये 3 भाग सत्व आणि 1 भाग रजतम हा प्रभाव तिथे झाला आहे. म्हणजे 25% वास्तविक कसं दोषाचा संचार झाला. पुढे द्वापराचा वेगळा आहे. म्हणण्याचा मुद्दा असा की अशा ह्या कृतयुगाच्या आणि त्रेतायुगाच्या संधीला आमच्या श्री दत्तात्रय प्रभूचा जन्म झाला. ही देखील श्री दत्तात्रय प्रभूची काय आहे विलक्षणता. अशा तऱ्हेचा वास्तविक अवतार झाला नाही, अशा तऱ्हेचा जन्म कोणी अवताराचा झाला नाही. ही देखील एक विलक्षणताच आहे. आणि दुसरी श्री दत्तात्रय प्रभूचा चतुर्युगी अवतार. मग वास्तविक अशा पद्धतीने झालेला जो अवतार आहे त्याला आमचे श्री चक्रधर म्हणतात श्री दत्तात्रय प्रभूचा चतुर्युगी अवतार आहे. का कृतयुगामध्ये अवतरला का? नाही अवतारला. मग वास्तविक आमचे टीकाकार देखील म्हणतात 33 जन्म कवणे 33 ते ज्ञानी जे. हा आमच्या भट्टवसाचा देखील काय आहे सप्त संध्यामधला एक संध्या आहे. जे आदर्श पुरुष असतात, जे यथार्थ ज्ञानी असतात, यथार्थ ज्ञानी म्हणजे सत्य प्रतिपादन करणारे त्याला म्हणतात यथार्थ ज्ञानी. असे जे यथार्थ ज्ञानी असतात ते कधी वास्तविक अशा पद्धतीचं निरूपण करणार आहे. ते सरळ सांगतील आमचे भट्टवास यथार्थ ज्ञानी होते. सर्वज्ञ श्री चक्रधरांनी त्यांना जे ज्ञान निरूपण केलं, जे ज्ञान निरूपण केलं तेवढं त्यांनी ग्रहित केलं. जे वास्तविक पुसलेले नाही, विचारलं नाही किंवा स्वामींनी सांगितलं नाही त्यावर त्यांना संदेह. उदाहरणार्थ श्री दत्तात्रय प्रभूचा जन्म कधी झाला, कसा कोणत्या तिथी झाला हे श्री चक्रधर स्वामींना त्यांनी विचारलं नाही आणि आमच्या स्वामींनी त्यांना सांगितलं नाही. त्या बाबतीत ते संशयित राहिले, संशयग्रस्त होते, संदेहग्रस्त होते. संशय आणि संदेह याच्यात फरक आहे का? संदेह आणि संशय, संशय आत्मा विनाशक्ती, संदेह आत्मा विनाशक्ती नव्हे. संदेह हा वास्तविक बोध झाल्यानंतर संदेह असतो, बोधाच्या पूर्वी संशय असतो. म्हणण्याचा मुद्दा काही काही बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवतात आणि अचानक माझ्या तोडून निघतात. आठवते म्हणून नाही तर आठवण नाही वाटते. काही आमच्या देवाची छाया आहे म्हणून काही काही गोष्टी आठवतात त्या तुमच्याकडून. आता बघ इथे आठवलं मला काय आठवलं काय आला मला आता इथे की वास्तविक आता काय सांगितलं मी संशय आत्मा विनशती. संशय आणि संधी याचा फरक. आमचे बाबा सांगायचे अमरावतीचे बाबा संधी आत्मा विनशती नव्हे, संशय आत्मा विनशती. म्हणजे जो वास्तविक अर्जुनाला जो संशय होता, कोणता संशय होता? कर्मराजीच्या ज्ञानाचा, कर्मराजीच्या संसारी कर्मांचा हा जो संशय होता त्या संशयापासून हा कसा झाला, संशयाचा पर्याय झाला, मुक्त झाला. आज पण संदेहाची निवृत्ती झाली नाही. कारण संदेह हा क्षणोक्षणी संदेह निर्माण होत असतो, संशय निर्माण होतो असं नाही. बोधवंताला क्षणोक्षणी काय निर्माण होतो? संदेह निर्माण होतो. वास्तविक आपलं ते वचन आहे संदेह निवृत्ती. सामान्य स्त्री सर्व स्थितापासून संदेह त्रुटी करू ये, संशय त्रुटी करू ये असं नाही. का संशय राहिलाच नाही. याचा बोधवंत हा, या बोधवंताला कुठेही काही गोष्टींचा संदेह निर्माण झालेला असतो. म्हणून जर कोणी वस्तू एखादी अधिकरण त्याला भेटली नाही, संशयाची त्या संदेहाची निवृत्ती तर करायला पाहिजे. संदेहाची निवृत्ती केल्याशिवाय पुढे वस्तू हा चालू शकत नाही. म्हणून त्या संदेहाची निवृत्ती करण्याकरता आज समंतामध्ये कोणी अधिकरण नाही, कोणीच अधिकरण नाही, यथार्थ ज्ञानिया नाही आहे. आणि अशा वेळेला एखादी सामान्य स्त्री आहे तर सामान्य स्त्री सर्व स्थिती सामान्य स्त्रियांच्या जवळ त्याच्या माडीवर हा एखादा मळलेला ज्ञानी असतो. सामान्य स्त्रियांच्या ठिकाणी असणारा जो ज्ञानी हा जरी वास्तविक ज्ञानी असतात पण तो कसा आचाराने
मळलेला असतो, मळित्व आलेलं असते, पूर्ण मळित्व आलेलं असतं. जरी पूर्ण मळित्व आलेलं असलं तरी त्याचं ज्ञान हे कसं आहे, त्याला आठवते. त्याने बोधाचा वसित त्याग केलेला नाही, बोधाचं त्याच्या अपहरण झालेलं नाही. मग असा जो सामान्य स्थित असलेला जो ज्ञानी आहे तेथे वास्तविक संदेह त्रुटी करतायत. संदेह म्हणून कशाकरता सांगितले, आपला जो संदेह निर्माण होतो त्या संदेहाची त्रुटी करण्याकरता, संदेहाची निवृत्ती करण्याकरता, संदेहाचा परिहार करण्याकरता. जर एखादा ज्ञानी जर सापडत नसेल जवळपास, तर एखादा असा जो ज्ञानी असेल त्या ज्ञानाच्या ठिकाणी जाऊनही तुम्हाला संदेहाची त्रुटी करता येते, करू शकता. हे आपल्याला मुभा दिली आहे स्वामींनी. म्हणजे अशा तऱ्हेने की वास्तविक संदेहाची त्रुटी आपल्याला करता येते. म्हणून श्री दत्ताचे हा संदेह आणि संशय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, गीतेमध्ये हे सांगितलं. पण श्री दत्ता आमच्या श्री चक्रधरांनी मग नंतर माहीमठ्ठाला काय सांगितलं की वास्तविक तुम्ही आणि माहीमठ्ठाची भगवद्गीता वाचेल. येथे वास्तविक भगवद्गीतेला आमच्या स्वामींनी प्राधान्य दिलं. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीचा वास्तविक श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नामोच्चारण त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणून आम्ही श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी यांचे चरण आम्ही वास्तविक त्याचे स्मरण करणं आवश्यक आहे. कारण आम्हाला त्याची योग्यता होणार आहे. पुढे आपण बोलू. आता आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता एक अधिकारण, दुसरी वास्तविक चतुर्थी अवतार आणि तिसरं अमोघ दर्शन. दर्शन होतच नाही. आता काही असं आहे, मला पटते ती गोष्ट. आमची परंपरा अशी आहे, आमची जी शास्त्र निरूपण करत असताना हा अर्थ लावण्याची परंपरा अशी आहे, अमोघ म्हणजे दर्शनच होत नाही, जर झालं तर निर्फळ जात नाही, अशी आमची पद्धत आहे. पण हा अर्थ कसा आहे, सत्याच्या दिशेने घेऊन जात नाही. बरोबर, यथार्थ सत्याच्या दृष्टीने घेऊन जात नाही. चुकीच्या मार्गाने जाते असंही म्हणायचं नाही. सत्याच्या दिशेने घेऊन जात नाही. का? याचं कारण असं की वास्तविक श्री दत्तात्रय प्रभूचं हे जे दर्शन आहे अमोघ दर्शन, अधिक मोघ. मोघ म्हणजे अनंत असूची आम्ही जी पापे केलेली आहेत, जी वास्तविक अघ त्या मोघ शब्द बनलेला आहे. आता हे शास्त्रीय आहे, माहिती आहे कसं काय बद्दल तसं स्पष्टीकरण थोडं. एवढं झालं. मग आता दर्शनच होत नाही, झालं तर निर्फळ जातच नाही. हा असं निघतो का? दर्शनच होत नाही असं सांगितलं. अमोघ श्री दत्तात्रय प्रभूचे ते अमोघ दर्शन केलं. ते म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूचे अमोघ दर्शन आहे. ते दर्शन कसं आहे? अमोघ आहे. अमोघ आहे म्हणजे निष्फळ जात नाही. पण दत्तात्रय प्रभूचं दर्शनच होत नाही आणि झालं तर वसई ते निर्फळ जात नाही. हा जो अर्थ आहे, अर्ध जे पद आहे हे बरोबर आहे. अर्धपद हे थोडंसं तो अर्थ त्या शब्दाने सूचित होत नाही. कोणता अर्थ सूचित होत नाही? दर्शनच होत नाही. हा अर्थ या पदातून निघत नाही. निघतो का? आता आपल्याला शास्त्रीय प्रश्न त्यांना विचारून घेतलं मी नाही का, आणि निघतच नाही. तुम्हालाही पटत असेल. अमोघ, म्हणजे नाही, मोघ म्हणजे पापे, हां, किंवा आणखी वास्तविक दुष्कर्मे, अयोग्यता, आणखी जे जे काही अविधी, अनिष्ट जे काही दोष असतील ते सर्व दोष श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाने नष्ट होतात. म्हणजे नाही, मोघ म्हणजे पापे वगैरे असे जे काही असते ते दर्शन झाल्यानंतर हे मोघ म्हणजे पाप दूर वगैरे जे काय असेल त्याचं काय होतं? शून्य, काहीच राहत नाही, परिहार होऊन जात त्याचा, परिहार होतो. अमोघ असं ही एक आमच्या श्री दत्तात्रय प्रभूची आहे विलक्षणता. श्री दत्तात्रय ते अमोघ दर्शन. आणखी श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता चतुर्थी अवतार झालं, अधिकारण झालं. आता दुसरं आणखी असं श्री दत्तात्रय प्रभूची आणखी एक विलक्षणता अशी आहे, वाचा तापत्रय हरण. वाचा तापत्रय हरण, वाचेने वास्तविक सगळे तापत्रय जे काही आधी आध्यात्मिक, अधिदैविक ही जे त्रिविध ताप आहे या तापापासून मुक्तता होते. दर्शनाश्रीचे त्रिविध ताप परिहार होतात. शंभोली म्हणून परिहार होते. म्हणावरती सूत्र श्री शंभोली म्हणून ते अमोघ दर्शन का श्री दत्तात्रय प्रभूचे आरळकाचे तिन्ही ताप दर्शनाश्रीचे शंभोली म्हणून परिहार होते. मग तिन्ही ताप म्हणजे कोणते? आध्यात्मिक,
अधिदैविक आणि अधिभौतिक हे तिन्ही ताप जे होते हे तिन्ही तापाचा विस्तार त्याचा विस्तार असा आहे. अधिभौतिक म्हणजे वास्तविक भूत संबंधी असणारा जो त्रास आहे, म्हणजे भौतिक जो त्रास आहे आम्हाला, वारा वादळ अमुक विजा कडकडणे किंवा आणखी काही पाऊस वगैरे याचा जो झाडछेद असतो, याचा जो त्रास असतो, तो त्रास देखील वास्तविक काय झाला हरून जातो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक म्हणजे वास्तविक आत्मसंबंधी वास्तविक जो ताप आहे की आत्म्याला जो त्रास होतो, कोणता त्रास आहे की आम्हाला वास्तविक ईश्वर प्राप्तीकडे जायचं आहे किंवा देवता भक्तीकडे जायचं आहे किंवा अशी जी भावना असते त्यांची, ते ईश्वर भक्तीकडे जाण्याचा जो भाव असतो, तर तो त्याला कसं जायचं, आपण कोणत्या मार्गाने जायचं. मग हा जो वास्तविक आध्यात्मिक ताप आहे त्या आध्यात्मिक तापाची देखील निवृत्ती होते. आध्यात्मिक ताप याचा त्या आध्यात्मिक तापाची देखील निवृत्ती होते. म्हणजे देवता तापापासून दूर होतो. आध्यात्मिक ताप याचा आधी ताप आध्यात्मिक आत्मसंबंधी जो ताप तो आध्यात्मिक ताप हेच की नाही. आत्मसंबंधी आत्म्याला जो त्रास होतो, आत्म्याला जो ताप आहे, जो जे वास्तविक जी उष्णता आहे, जो ताप आहे, जे वास्तविक कष्ट आहे, दुःख आहे, त्या दुःखाची निवृत्ती होणं म्हणजे काय, आधी आध्यात्मिक ताप. या तापाची देखील वास्तविक दर्शनाशी काय झाली, निवृत्ती झाली. आढळत राजाला हे तिन्ही ताप होते. अधिभौतिक ताप होता, सैन्याचं सैन्य चालून आलं होतं, मामानेच वास्तविक हल्ला केला होता, जाताना सांगितला होता, मामाने त्याच्यावर हल्ला केला होता, ते आक्रमण परतवून लावण्याचा प्रयत्न केला, पराजित झाला तो. हा कोणता ताप, अधिभौतिक ताप. हा अधिभौतिक ताप. आणि आध्यात्मिक ताप आता काय करायचं, कुठे जाऊ, म्हणून त्याच्या दंडाने वास्तविक त्याच्या मातेने मदर्शने चिठ्ठी बांधली होती. ती चिठ्ठी बांधली होती आणि तिने सांगितलं होतं, जेव्हा तुझ्यावर काही संकट येईल, तुला त्रास होईल, तुझ्यावर काही आणखी एक प्रकारचं काही अचानक एखादी अघटित घटना घडेल, तुला काही सुचणार नाही, अशा वेळेला ही दंडाची चिठ्ठी तू उकल, त्यामध्ये जे मी लिहिलेलं आहे ते वाच आणि त्याप्रमाणे वागण्याचा तू प्रयत्न कर. आता तू माझ्यासोबत तर काही वास्तविक आला, जसे वास्तविक बाकीचे मुलं आले त्याप्रमाणे तू आला नाही, पण एवढं तरी काम कर. तिला खूप इच्छा होती की सगळे मुलं वास्तविक माझी अनुसरले पाहिजे. ही वासना क्वचित एखाद्या होती आणि ती वास्तविक दत्ताची प्रभूची साधिका होती. आणि म्हणून वास्तविक तिने सांगितलं शेवटी आढळकाला असं कर. मग त्याप्रमाणे आढळकाने आता जेव्हा पराजित झाला तो, त्यावेळेला एकदम कासावी सोडून गेला. काय करावं काय नाही असं जरा सूचना असं झालं. अशा वेळेला वास्तविकला आठवण आली की माझ्या आईने मला वास्तविक माझ्या दंडामध्ये जी चिठ्ठी बांधली ती त्याने वास्तविक उघडून पाहिजे. त्यातले जेव्हा संकट समय येईल, तुझ्यावर संकट येईल, त्यावेळेला तू माहूरला जा, दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला जा आणि तेथे तुला वास्तविक तुझे सगळे संकट निवारले. म्हणजे हा जे ताप आहे तेव्हा आध्यात्मिक ह्या चिठ्ठीमुळे परिहारला. आणि हे आठवलं त्याला, हा जो ताप होता, आता मी काय करू, मामाने मला पराजित केला, आता मला सहारा कोणीच नाही, सर्व सैन्य मारलं गेलं, आता मी एकटाच आहे, काय करू, कुठे जाऊ. याला म्हणतात आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप पहिला अधिभौतिक ताप आणि अधिभौतिक तापाच्या संबंधाने जो निर्माण झाला तो आध्यात्मिक ताप. त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. आता मी कुठे जाऊ, कसं जाऊ, सगळं वास्तविक जे काही सौख्यरूप साधन होतं किंवा माझ्या आत्म्याला समाधान करणार, माझ्या आत्म्याला सौख्य देणार अशी जी साधनं होती, ती सगळी साधनं वास्तविक माझ्या मामाने हिरावून घेतली. पराजित झालो मी, आता मी कुठे जाऊ. हा आध्यात्मिक ताप. त्या आध्यात्मिक तापाची देखील वास्तविक श्री दत्ताच्या प्रभूच्या दर्शनाने काय झाली, निवृत्ती झाली. आणि दुसरं अधिदैविक ताप. अधिदैविक ताप म्हणजे वास्तविक देवतांची जो पहिला पूजा करत असेल किंवा आणखी जे वास्तविक जे दैवसंबंधी काही क्रिया करत असेल, देवता संबंधी क्रिया करत असेल, अनेक प्रकारच्या क्रिया करत असेल, त्या सगळ्या वास्तविक दूर झाल्या श्री दत्ताच्या प्रभूच्या दर्शनाने. तो अधिदैविक ताप जो होता, याची पूजा करू का त्याची पूजा करू, याला शरण जाऊ का त्याला शरण जाऊ, अशी अवस्था माणसाची होते ना. तुमची आमची वास्तविक अशी अवस्था झाली असेल की नाही. बोध होण्याच्या अगोदर, या मार्गामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुमची अवस्था ही झाली असेल. हे बाबा सांगता यांच्याकडे जाऊ का, ते संन्यासी बाबा सांगतात त्यांच्याकडे जाऊ, की ह्या देवाला जाऊ का त्या महादेवाची, कारण महादेवाला चांगला अवतार आहे, महादेवाकडे जाऊ का विष्णूची पूजा करू, अशी अवस्था होतीच की नाही. मग ही जी अवस्था आहे, हा दैवसंबंधी ताप आहे. हा ताप कोणता आहे, दैवसंबंधी ही चंचलता. ही एक प्रकारची वास्तविक आपल्या ठिकाणी निर्माण झालेली एक प्रकारची जी चंचलता असते, ही चंचलता हा देखील काय आहे, हा अधिदैविक ताप आहे. तर ह्या दर्शनासाठी या तिन्ही तापाचा वास्तविक काय झाला, परिहार झाला, नष्ट झाले तीन ताप. आणि श्री आढळराजा वास्तविक आपल्या त्याला ज्ञान झाल्यानंतर वास्तविक परमेश्वराने त्याला अदृश्य केलं. तुम्हाला मला सांगितलं बोलता की श्री दत्तात्रय प्रभूचा साधक जो असतो,
श्री दत्तात्रय प्रभूपासून त्याला बोध होतो. बोध झाल्यानंतर आता आमच्या श्री चक्रधरापासून आम्हाला जो बोध झालेला आहे, आम्ही वास्तविक जिवंत आहोत. श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी गेल्याचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही नाही दुःख नाही. आहे का दुःख? मस्त मजबूर आहोत आम्ही, अगदी अलंकारानं भूषित आहोत. सगळं काम आम्हाला सगळी सुखं मिळाली आहे. त्या सुखामध्ये आम्ही मजबूत आहोत, असं ममान झालं आहोत. आणि तसे वास्तविक श्री दत्तात आणखी श्री चक्रधर स्वामी गेल्यानंतर आता जे आमचे अधिकरण स्वामींनी आदेश दिले, तिच्या नामापासून काय नाही ते अधिकरणापासून अधिकरणाची आधी करून परमेश्वराची बोली जाती, अधिकरणाची आधी करून परमेश्वराची उद्धरती. म्हणजे जसा वास्तविक श्री चक्रधरापासून आम्हाला बोध होतो, तसाच अधिकरणाला आता अधिष्ठित आहे. पहा, श्री चक्रधरासारखा अवतार नाही हो. श्रीकृष्ण चक्रवर्तीने असं वास्तविक आपल्या असंन्यानी जे जीव राहिले असतील त्यांना अशा पद्धतीने निरूपण केलं नाही. फक्त पांडव सोडून निरूपण केलं नाही. श्री दत्तात्रय प्रभूंचा तर असंन्याय नाहीच, पण वास्तविक आमच्या श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला सांगितलं. मी जरी गेलो, माझं जरी तुम्हाला सन्निधान झालं नाही, माझे असंन्यायी देखील माझा ज्ञान अधिकार ज्याच्या ठिकाणी आहे तो अधिकार आहे. कारण आम्ही त्याला अधिष्ठित आहे. आम्ही त्याला वास्तविक काय केलं? अधिष्ठित आहे. म्हणजे अधिकरणापासून बोध होय. त्याच्या म्हणा सूत्र ते अधिकरणाची आधी करून परमेश्वराची उद्धरती. अधिकरणाची आधी करून म्हणजे अधिकरणाला निमित्त करून परमेश्वराची उद्धरती, परमेश्वर उद्धार करतात. ही आम्हाला श्री चक्रधर स्वामींनी असंन्निधानी ही काय दिली? मुभा दिलेली आहे. म्हणजे श्री चक्रधर स्वामी गेल्यानंतर तुम्हाला बोध होणार नाही असं नाही, बोध होणार. आणि त्याच्याकरता अधिकरणाची काय केलेली आहे? प्रतिष्ठापना केलेली आहे. अधिकरणाला अधिष्ठिलेलं आहे. त्या अधिकरणाला वास्तविक अधिष्ठित केलेलं आहे की जो अधिकरण असेल त्या अधिकरणापासून तुम्हाला काय होईल? बोलू. अर्थात जो अभागी असेल त्याला वास्तविक भानुभट्टासारखी अधिकरणं लागतील. जो त्याच्यापेक्षा अधिष्ठित असेल दादूसासारखी अधिकरणं लागतील, नाही का? दोन्ही समजलं पाहिजे की असे विपरीत अधिकरणं सापडतील. म्हणजे आपली जशी कणव असेल, आपण देवाला जसं अर्जन केलं असेल, जसं तोषविलं असेल, जसं आपली कणव आपल्या पूर्वप्रमाणे आपण उरवली असेल, तसे वास्तविक आपल्याला अधिकरणं भेटतात. हे फक्त ध्यानात. प्रत्येक अधिकरणं हे भिन्न असतात, भिन्न प्रवृत्तीचे असतात. कोणी वास्तविक भक्तीला प्राधान्य देतात, कोणी ज्ञानाला प्राधान्य देतात, कोणी ज्ञान भक्ती संयुक्त दोघांनाही प्राधान्य देतात. प्रत्येक अधिकरण इतकंच नव्हे तर ज्यांनी वास्तविक 50 लोकांचा जरी वास्तविक अधिकरण असला त्याच्यापासून बोध. इतकंच नाही, जो तुम्हाला साधू भेटेल, एकांकिता जो वास्तविक साधू असेल त्याच्यापासून देखील तुम्हाला बोध होऊ शकतो. ऐक तसं विजय सांगे मयला उजळे, तिथे वास्तविक त्याची मळीनता नष्ट केली की नाही? पहिल्या काळाला वास्तविक जो मळीनच तेलाच्या घाणावर बसला होता, तर तेथे त्याला जे मळीनच आलं होतं. म्हणून यांना वास्तविक जे वाटलं हे चांगलं नाही आहे, म्हणून हे तिथे गेले आणि सांगितलं त्याला, अरे हे काय? मग त्याला आनंद झाला की पण तेलाच्या घाणावर तो बोलू लागला. तर यांनी सांगितलं नाही, बाहेर या. मग मी बोलतो. आता परममित्र असल्यामुळे त्यांना ती प्रकारची आठवण आली. त्यांचं थोडंसं ओलेपणा त्यांच्यात निर्माण झाला आणि ते वास्तविक घाण्यावर उतरले. बाहेर या, घराच्या बाहेर नाही, उमऱ्याच्या बाहेर आले. मग चला सांगा म्हणे काय चुकलं माझं, कसं काय? मग नंतर नाही गावाच्या बाहेर झाला, गावाच्या बाहेर नेलं. इतकी म्हणजे जसं बाहेर नेलं, बायकांनी लक्ष झाला की तेलाच्या घाण्यावर उतरला. तेथे थोडीशी उजळत आली. तेथे जो दोष होता बलिदेचा तो काही प्रमाणात नष्ट झाला आणि काही प्रमाणात तिथे त्याला उजळता आली. उमऱ्याच्या बाहेर आला, अधिक उजळता आली. गावाच्या बाहेर आला, अधिक उजळता आली. आता इथे तरी सांगा, नाही झाला खायला. आणि एकाला म्हटलं कोणा तुझ्याशी झाडीची बोले, मग त्यांना झाडाखाली गेला. कारण झाड हे वास्तविक आमच्या श्री चक्रधर स्वामींनी आम्हा सर्वांना वास्तविक काय केलं? विहिलेलं आहे. केशरात बसायला नाही, आम्हा सर्वांना विहिलेलं आहे. केशरात बसायचं काहीतरी विसरले होते. भट्टवासाला विचारलं, मला हे अमुक आठवत नाही, कसं काय? विस्मृती विसर पडला होता त्यांना, विसर पडला होता. म्हणून सांगितलं की तुझ्याशी झाड येते, तू झाडाखाली जा,
तुला झाडाची बोल. मग तिथे गेल्यानंतर खरं आठवलं. आता ते झाडातही गेल्यामुळे आठवलं की भट्टवासांच्या आशीर्वचनामुळे आठवलं. हा प्रकार वेगळा आहे. पण मला असं म्हणायचं भट्टवासाने वासई जो वास्तू जो हां जो परवानगी जी परवानगी दिली ती परवानगी झाडातही जाण्याची नाही का. झाडातही गेले म्हणजे ही पुष्टी मिळाली. भट्टवासाने पाठवलं आणि भट्टवासाने झाडातही का पाठवलं? कारण आमच्या श्री चक्रधर स्वामींनी काय म्हटलं, झाडातही विजन किती अधिकरणाचा मनोधर्म आणि परमेश्वराची वास्तविक प्रवृत्ती. अधिकरणाचा मनोधर्म त्यांनी वास्तविक तो पाठवलं त्यांना की कुठे पाठवलं आणि त्यांनी वास्तविक भटत्या ठिकाणी पाठवलं नाही. कुठे पाठवलं? झाडाच्या ठिकाणी का पाठवलं? तर स्वामी सांगितलं झाडातही विजन केलं. म्हणजे स्वामींनाच वास्तविक झाड प्रिय आहे हे भट्टवासाने हेरलं, जाणलं आणि म्हणून सांगितलं जा झाडाखाली तुळशी झाडीची बोले. मी असं झाडाला जास्तीत जास्त महत्त्व आहे. मी कशाला सांगितलं हे म्हणून झाडातही विजन किती म्हणजे झाडातही विजन किती आपण झाड वास्तविक बोलू शकते. पदार्थाचं काय दरवाजाच्या बाहेर आले. दरवाजाच्या बाहेर आले पण झाडाखाली गेल्यामुळे काही तिथे वास्तविक त्यांना स्फूर्त झाली आणि तिथे वास्तविक त्यांनी म्हटलं जे पुरुष होते आले त्यांना न्यायला मुराणवास ते आले आणि त्यांनी म्हटलं की विखो अनंता सुखाशी असे हो आणि नरकाशी हेतू ऐसा कोण म्हणत असे. काय ज्ञान जरी इतकं महिनत्व आलं होतं तरी लागलीच तिथे त्यांचं ज्ञान विसंबून आलं. ऐसा कोण म्हणत असे, ऐसा कोण म्हणत असेल असा कोणता पापी आहे की जो असं म्हणेल की वास्तविक विखो अनंता तपाशी असं. मग तुम्ही काय करता? जेव्हा असं म्हटलं तेव्हा डोळ्यातून खरोखर मी खरोखर ते आचरलो. आता घरी जात नाही प्रश्न येतो. म्हणण्याचा मुद्दा असा की अशा तऱ्हेचं हे वास्तविक ज्ञान आहे. हे ज्ञान आणि मी दत्तात्रय गुरूच्या ज्ञानामध्ये सांगितलं. म्हणून श्री दत्तात्रय गुरूचा ज्ञानी आहे. तो हा ज्ञानी कसा आहे की वास्तविक अदृश्य होतो आणि जातो. मी दत्तात्रय गुरु ही स्वतः श्री दत्तात्रय गुरूची विलक्षणता ही 4थी विलक्षणता 5वी विलक्षणता कोणती विलक्षणता ही कोणती सांगितली विलक्षणता ही श्री दत्तात्रय प्रभूचा 4थी अवतार आणखी वाचा तापत्रय हरणं अशा मला आठवण देतात. वाचा तापत्रय हरण म्हणजे वाचेने श्री दत्तात्रय प्रभूच्या वाचेने आळगाचे जे तिन्ही ताप होते ते हरले. मग श्री दत्तात्रय प्रभूच्या वाचेने म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूच्या वाचेमध्ये काय होती काय होती काय होती अमृत वर्षणी. पण काय होतं कोणती वाणी होती? परावाणी. परावाणी होती. आता येथे श्री दत्तात्रय प्रभूच्या मुखामध्ये श्रीमुखामध्ये परावाणी. त्या परावाणीने घोळलेले जे शब्द त्या शब्दामुळे वाचले शंभरी 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 शंभोली की शंभरी 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 वाचेने म्हणजे वाचेमध्ये परावाचेतून परावाणीतून घोळलेले हे शब्द बाहेर पडले आणि त्या शब्दामुळे ही आयुर्वेदाचे वास्तविकपणे त्यापासून काय झालं हरण झालं. ही श्री दत्तात्रय प्रभूची एक लक्षण. आता आणखी श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता कोणती? अमुक दर्शन झालं हा तुझी अवतार झाला हा भिन्न भिन्न वेश भिन्न भिन्न वेश ही देखील श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता. कुणाला मातंग वेश भेट, कुणाला असे गोंधळाचे वेश भेट, कुणाला असे पारध्याच्या विषयाने भेटी, कुणाला असे ब्राह्मणाच्या विषयाने भेटली नाही का. शंकराचार्याला ब्राह्मणाच्या विषयाने भेटली. फकीराच्या विषयाने आमच्या नागराज बसाने नागराज बाज जे होऊन गेले आपले परंपरेचे आपले आता हे मागच्या शतकात होते. मागच्या शतकात म्हणजे जवळजवळ 200 वर्षापूर्वीची गोष्ट असेल किंवा 150 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेला असते नागराज बाज पंचाळीसवरला काही आठवणाच्या निमित्ताने जात असताना भिक्षाला गेले कुठेतरी. भिक्षाला जात असताना कोणी काही फकीर आला म्हणजे त्यांची कणव तशी तोषाचे पुरुष होते. कणव आणि तोष याचा फरक करायचा बरं का. कणव ही कमी प्रतीची असते, तोष उच्च प्रतीचा असतो. किंवा कणव ही मळलेल्या देही अर्जिली असते म्हणजे प्रमाद देही अर्जिली असते आणि तोष कोड्या देही अर्जिला अशी फरक सांगतो. तर मग वास्तविक तिथे हे गेले भिक्षेला गेले. मग त्यांनी फकीर भेटला. फकीराचं दर्शन झालं. आता काय केलं नागराज बसांच्या मनाने येत होता का तिथं पाहिला. मग नंतर काय झालं बेटा कहाँ जा रहा है. मग भिक्षा करता भिक्षक होता आला. मग माझ्याकरता थोडी भिक्षा घेऊन आहे.
त्यांना विचार होता कसं करायचं. गेले आले आणि आई जेव्हा आले भिक्षा जाईल त्या संकट आहे त्यांचं, आता काय करायचं. म्हणजे तेथे वास्तविक श्री दत्तात्रेय प्रभूने त्यांना दर्शन दिलं. कसं एक गोष्ट मला कोणीतरी मजा म्हटलं का कधी 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 ते होतं. परमेश्वर अवतार आपल्या अवताराच्या स्वरूपात दर्शन देतात काय. आता श्री चक्रधर स्वामी आपल्याला दर्शन देतील काय. श्री दत्तात्रेय प्रभू आपल्याला वास्तविक श्री दत्तात्रेय प्रभू आईचे वास्तविक जे रूप आहे त्या रूपाने आपल्याला दर्शन देतात काय नाही. त्यामुळे ठेवायचं श्री दत्तात्रेय आता जो परमेश्वर अवतार आहे, श्रीकृष्ण चक्रवर्ती असो, श्री चक्रपाणी अवतार असो, श्री प्रभू असो किंवा वास्तविक आमचे श्री चक्रधर स्वामी असो, आपल्याला वास्तविक प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं दर्शन होणे अशक्य आहे. श्रीमूर्तीचं दर्शन ते देत नाही. मग काय करू, श्रीमूर्तीचं दर्शन का देत नाही. आता तुम्हा नव्या संबंध नव्या देही म्हणजे या देहामध्ये तुम्ही वास्तविक जे श्राद्धला पूर्ण कराल, जे आचरण कराल, सेवा कराल, दास्य कराल, त्या आचरणाच्या अंती मग नंतर तुम्हाला वास्तविक पुनःसंबंधी आम्ही जाणतो. नव्या देही म्हणजे तुम्हाला नवदेव. पहा नव्याचे दोन अर्थ. नव म्हणजे दुसरे देव आणि नव म्हणजे कोरं देव, एकदम कोरं देव किंवा नवे देव म्हणजे विळा जाण्याचे देव. त्या आता ऐका नव्या देही मायकेमध्ये नव्या देही म्हणजे पुनःसंबंधी. मग किंवा नव्या देही म्हणजे नवीन देह किंवा नव्या देही म्हणजे वेळा जाण्याचे देह त्याला म्हणतात. किंवा नव्या देही म्हणजे कोऱ्या देही जे तर कोणत्याही प्रकारचा दोष नाही. त्याला वास्तविक त्याची आई बाळंत देखील वास्तविक सुंदर, कपडे देखील त्याचे सुंदर, सोन्या नाण्यानं मढलेले वास्तविक सगळे त्याचे सगळे अवयवाला सगळे परिपूर्ण भरलेले म्हणजे अगदी सुखिया श्रीमंताला घरी पुरुष होऊन जाणे. आणि तेथे वास्तविक त्याचं ते झालं नवदेव म्हणजे आणि त्याच्या कोणत्याही प्रकारची दोषाची निष्पत्ती नाही. कारण ते देह कोणतं आहे लीळा जाण्याचं देह आहे, लीळेचं देह आहे. किंवा एक मत असं आहे लीळा जाण्याचं देखील आहे. पण खरं जास्तीत जास्त लीळा जाण्याचं देह आहे. म्हणजे लीळा जाण्याच्या आधी दोषाची निष्पत्ती नाही म्हणून नव्या देही. लीळा जाण्याच्या आधी फक्त पुण्याची निष्पत्ती, फक्त घुमट्याची निष्पत्ती म्हणून नव्या देही. नवदेह म्हणजे कोरं करकरीत देह, जे तर दोषाने ते देह लिंपायमान होऊ शकत नाही. दोषापासून अनेक असणार अशा देही वास्तविक म्हणून ते वास्तविक पुनःसंबंधीचं देह कसं आहे की अशा पद्धतीने ते सुंदर देह. आणि श्री चक्रधर आता इतका काय सांगितलं भिन्न भिन्न वेशांतर म्हणजे. आणि पहिला प्रश्न आपला असा होता की कोणी असं मला म्हटलं होतं की परमेश्वर अवतार वास्तविक प्रत्यक्ष आम्हाला दर्शन देतील का. दर्शन देतात पण कसं, जसं नागराज बसताना दिलं, श्री दत्तात्रेय प्रभूंना दर्शन दिलं का. श्री दत्तात्रेय प्रभूची जी श्रीमूर्ती होती त्या श्रीमूर्तीच्या आधारे दर्शन दिलं का नाही. भिन्न वेश प्रत्येकाच्या वेशांचे म्हणून आता आम्हाला जे दर्शन होईल, खरं दर्शन जे होईल श्रीमूर्तीचं ते कुठे होईल पुनःसंबंधी होईल. म्हणून आता तुम्हाला ह्या देहामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू असोत, श्री चक्रधर स्वामी असोत, कोणताही अवतार असो, काही असे श्रद्धावान असतात बिचारे मला श्री दत्तात्रेय प्रभू दर्शन देत नाही, श्री दत्तात्रेय प्रभू दर्शन देऊ शकत नाही, श्री चक्रधर स्वामी दर्शन देऊ शकत नाही. म्हणजे दर्शन देऊ शकत नाही याचा अर्थ काय, त्या भरता अर्थ घेऊ नका तुम्ही. दत्तात्रेय प्रभू दर्शन देतात, श्री चक्रधर स्वामी दर्शन देतात, पण अन्य देही असं दुसरं कोणतेही देव धारण करतात. जसं फकीराचा वेश घेतला, गोंधळाचा वेश घेतला, ब्राह्मणाचा वेश घेतला, नाही का मातंगाचा वेश घेतला, पारध्याचा वेश घेतला, अशा. पण प्रत्यक्ष जी श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीचं दर्शन नाही देणार. हे पक्क ध्यानात ठेवायचं. कोणी काही म्हटलं तरी अगोदर विचार करायचा. हे बघा मी जरी काही तुम्हाला सांगितलं, माझं बोलणं जे आता तुम्ही ऐकलं, परत एकांतात जाऊन तुम्ही विचार करा. तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला मनन चिंतन करा. त्यावर तुम्ही तुमच्या ठिकाणी वास्तविक सारासार विवेक बुद्धी आहेत. सारासार विवेक बुद्धीच्या आधारे तुम्ही देखील वास्तविक असं चिंतन करा की ह्या बाबांनी आता येथे आलेले हे नवीन बाबा, या बाबांनी आम्हाला जे निरूपण केलेलं आहे हे साज की असाच, हे खरं आहे का कसं आहे, सत्य आहे की यथार्थ आहे की अयथार्थ आहे,
त्याचं चिंतन करा. हे सारासार बुद्धीला वास्तविक ते पटते. प्रत्येकाची सारासार बुद्धी आता कमी अधिक प्रमाणात असू शकते. म्हणण्याचा मुद्दा असा की वास्तविक अशा आपल्या बुद्धीने म्हणून भिन्न भिन्न वेशाने वास्तविक परमेश्वर अवतार लक्षण देतात. ही एक विलक्षणता आहे. आणखी एक विलक्षणता अशी आहे की वास्तविक पहा, व्याघ्रवेशे ज्ञानशक्तीचं प्रधान, ज्ञानशक्तीचं दातृत्व. व्याघ्रवेशाने ज्ञानशक्तीचं दातृत्व असं आहे का? काय किती विलक्षणता. अहो म्हणून बोलण्याची हे पाहिजे ना, ज्ञानशक्तीचा सुधार करण्याकरता मनुष्यवेशच पाहिजे, युक्त पाहिजे. युक्ताशिवाय वास्तविक ज्ञानशक्ती प्रदान केली जाऊ शकत नाही. जसे श्री प्रभुबाबांनी वास्तविक ज्ञानशक्तीचं आमच्या देवाला ज्ञानशक्ती दिली नाही का? याच्या विरहित आणखी कोणाला बोधशक्ती दिली का? आणखी कोणाला बोधशक्ती दिली? श्री प्रभुबाबांनी आणखी कोणाला बोधशक्तीचा संचार केला का? नाही दिला. काय करायचं? इथे वाटते आम्हाला बोल परमेश्वराला वाटते परंपरा चालवतो. श्री दत्तात्रय प्रभूपासून आलेली जी परंपरा, श्री प्रभुबाबापर्यंत प्रवाहित झालेली जी परंपरा, ही परंपरा वास्तविक पुढे चालवायची होती, पुढे प्रवाहित करायची होती. आणि प्रवाहित करण्याकरता कोणत्या तरी माध्यमाचा आधार पाहिजे होता. म्हणून ते माध्यम कोणतं? आमचे श्री चक्र असतात. म्हणून त्याचे वाटते बोधशक्तीचा सुधारता, ज्ञानशक्तीचा सुधारता, ज्ञानशक्तीचा सुधारता. आणि बाकीच्या अवताराने असं काहीच केलं नाही. आता काही मत अशा असतात की श्री चक्रपाणीने वास्तविक कोणाला तरी बोध दिला नाही, श्री प्रभूने अमक्या मगाला बोध दिला नाही. पण एक गोष्ट आहे की श्री प्रभूपासून देवविद्या होऊ शकते, श्री चक्रपाणीपासून देवविद्या होऊ शकते, अशी काही काही मतं आहेत. पण खास प्रमाणित मतं आमच्या ऐकण्यात ती आलेली नाही. वाचलेली आहे पण ऐकण्यात आहे. श्रीमुखे म्हणजे अधिष्ठित असलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या मुखे आम्ही असं काही ऐकलेलं नाही. जे ऐकलं आहे मला मी सांगितलं तुम्हाला की भट्टवासराची सप्तसंधी होती. भट्टोबा ज्या अर्थी यथार्थ ज्ञानी होते त्या अर्थी ती परंपरा आपण चालवायला पाहिजे. बरोबर की नाही? तर्काची अर्थ लावायची नाही, त्यावर जास्त तर्क करायचा नाही. भट्टवासराचा सप्तसंधी होता. विकल्प कृतमागमम विकल्प 8व्या वर्षी संचार केला जातो. देवता वास्तविक जन्मल्यानंतर 8व्या वर्षी संचार करते. योग भ्रष्टाचार देखील तसंच. पण हा जो जीव आहे 8व्या वर्षी वास्तविक देवताची विकल्पाचा संचार करते 8व्या वर्षी. मग ती 8व्या वर्षी करते की वास्तविक 8 वर्ष लागतात. 7 वर्ष संपल्यानंतर किंवा 8 वर्ष होत आले त्यावेळेला करते, किंवा वास्तविक ब्रह्मांड नसते तिथून करते की येथून करते. तसे हा जो संदेह आहे हा संदेह वास्तविक भट्टवासला होता. आणि यावेळी वास्तविक भट्टवासाने कुसो विसरला. मी ह्याबाबत कुसो म्हणजे जी 7 संदेह आहेत ते 7 संदेह 7 शंका श्री आमच्या श्री आचार्यांनी विचार केला. त्याच्यावर वास्तविक ते श्री चक्रधर स्वामींना विचारलं नाही, विचारलं तर नाही. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी त्यांना सांगितलं नाही. प्रसंगच आला नाही. प्रसंग जर आला असता तर सांगितलं असतं. जसं वास्तविक अनामाय मट्टाची त्याचे वास्तविक गीतेचा प्रसंग आला म्हणून सांगितलं स्वामींनी. जर तो प्रसंग आला असता तर श्री भगवद्गीताने वास्तविक आमच्या श्री चक्रधर स्वामींनी सांगितली असं आम्हाला समजलं असतं. श्री मायमट्टाला मात्र सांगितली. ही गोष्ट खरी आहे, कारण श्री चक्रधर स्वामींनी मायमट्टाला गीता सांगितली होती, अगदी सत्य. आणि म्हणून काय सांगितलं की आणा मायमट्टा, म्हणून तुम्ही मायमट्टाला आणा आणि पुन्हा एकदा आम्ही गीता सांगतो. म्हणजे हे जसं तसंच वास्तविक याचे श्री चक्रधर स्वामींनी हा प्रकाश केला. कोणता? वाचा तापत राहावं, वाचा तापत राहावं. म्हणजे वास्तविक परावाचा घोळली वाचा त्याच्यातून वास्तविक केला. आणखी भिन्न वेश बोलण्याचं सांगत हे सांगत होतं मी. प्रत्येक व्याघ्रवेशे वास्तविक नाही. श्री दत्तात्रय प्रभू असो, श्री चक्रपाणी असो, श्री चक्रधर स्वामी असो, कोणीही वास्तविक आपल्या श्रीमूर्तीशी आपल्याला भेट देऊ शकत नाही. आपण आता आपले भाविक लोक म्हणतात आम्हाला श्री दत्तात्रयाचं दर्शन झालं, आम्हाला श्री चक्रधराचं दर्शन झालं. मुळीच नाही. ते कोणतं दर्शन झालं? श्री दत्तात्रय प्रभूने तुम्हाला दुसऱ्या वेशामध्ये येऊन दर्शन दिलं. जसं नागराज बसवांना फकीराच्या वेशात दर्शन दिलं असं होऊ शकेल. पण प्रत्यक्ष श्रीमूर्तीशी दर्शन होत नाही. श्रीमूर्तीशी दर्शन केव्हा होईल? आता तुम्हा नव्या संबंध किंवा वास्तविक विकास विकल्पश्वने स्वमाते निराळंबी देतात म्हणे जो जन्मक्षिती त्याशी परमेश्वरू पुनरपी आपुला संबंध देती पुनःसंबंध.
त्यावेळेलाच वस्ती आपल्या प्रत्यक्ष श्रीमूर्तीचा संबंध आहे. तोपर्यंत प्रत्यक्ष श्रीमूर्तीचा संबंध आपल्याला होणार नाही. हे फक्त ध्यानात ठेवा. अन्य वेशाने होईल पण श्रीमूर्तीचा संबंध होणार. आता हे व्याघ्र वेश शक्तीचा सुद्धा ही देखील कोणत्या तरी अवताराने वाचले असेल निरूपण केलं का? नाही. मग फक्त श्री दत्तात्रय प्रभू हाच एक अवतार आहे की वास्तविक त्याने वास्तविक व्याघ्र वेशे आमच्या श्री चक्रवर्ती बाबांना ज्ञानशक्तीचा संचार केला. आता व्याघ्र वास्तविक पूर्ण मनुष्यदेह नाही, मनुष्यदेहच नाही. आणि कोणता देह आहे? तिर्यंचे देह आहे. तिर्यंचे देह असल्यामुळे त्याचं युक्तत्व नाही. पण श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता आहे. दुसरे अवतार असे करू शकत नाही. श्री दत्तात्रय प्रभूंनी विलक्षणता धारण केली की येथे वास्तविक. आणि एक दुसरा हेतू असा आहे, व्याघ्रवेश धरण्यामध्ये हेतू कोणता? विलक्षणता तर आहे पण हेतू कोणता? की ते जे जन आमच्या श्री चक्रपाणीच्या सोबत जे आले होते, श्री चक्रपाणीच्या सोबत आलेले जे जन होते, लोक होते, त्या लोकांना वास्तविक भय दाखवून त्यांना प्रवृत्त करायचं होतं. त्यांना दर्शन द्यायचं नव्हतं. ते भिवून पळाले, त्यांना पूर्ण दर्शन द्यायचंच नव्हतं. एक. आणि दुसरं, श्री चक्रपाणीच्या मस्तकावर जो वास्तविक पंजा ठेवला, ही देखील वास्तविक दर्शनाची कृती त्यांना दिसू द्यायची नव्हती. कारण त्या खंतीचे लोक होते, ते खंतीचे लोक होते किंवा कमी कणवेचे लोक होते असं म्हणा. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूने व्याघ्र वेश धारण करून आमच्या श्री चक्रपाणींना ज्ञानशक्ती शिका. मग श्री चक्रपाणी बाबा दिसणार, विलक्षण आहे. दत्तात्रय प्रभूची मूर्ती दिसली व्याघ्राच्या ठिकाणी, हे बरोबर आहे. ही विलक्षणता नाही, ही विलक्षणता आहे. पण दुसऱ्याला अशी मूर्ती दिसणार नाही. बौद्ध अतृप्त बसली अशी मूर्ती दिसणार नाही. कारण की श्री दत्तात्रय प्रभू आणखी हा एक नित्य अर्थ सुद्धा वास्तविक एका ठिकाणी न थांबणे, एका ठिकाणी न थांबणे. अटन नित्य अटन. आणखी हा मोठ्याने बोलते. हा बोध लक्षणी दर्शन, बोध लक्षणी दर्शन, बरोबर आहे. बोध लक्षणी दर्शन म्हणजे बोध होणे त्याच वेळेला दर्शन. बोध लक्षणी दर्शन कोणतं? बोध लक्षणी ज्या वेळेला श्री दत्तात्रय प्रभूचे जे अधिकारी असतील, ज्यांना वास्तविक श्री दत्तात्रय प्रभूपासून बोध व्हायचा असेल, त्याला ते दर्शन देतात. दर्शन दिल्यानंतर दर्शन वेगळं आणि बोध वेगळं असं नाही. तर बोध ज्या वेळेला बोध दिला जातो त्याच वेळेला दर्शन. तर दर्शनाशिवाय बोध होऊ शकत नाही. आता येथे अधिकरणाची मनोवृत्ती पाहिजे, ईश्वराची प्रवृत्ती पाहिजे, तेव्हा आपल्या बोध होईल. आता बोध होण्याकरता व्यक्ती समोर असावी, बोध होण्याकरता व्यक्ती समोर असावी, दृष्टी समोर असावी, अधिकाराची दृष्टी समोर असावी आणि परमेश्वराचा मनोधर्मही असावा. आज येथे असे श्री दत्तात्रय प्रभूच्या ठिकाणी कसं आहे, बोध लक्षणी दर्शन म्हणजे दर्शन आणि बोध एकत्र. कारण बोधाशिवाय बोध हे बोध देणे, दर्शनाशिवाय बोधच होत नाही. पण इथे श्री दत्तात्रय प्रभूची ही विलक्षणता आहे. आता कसं आहे की आता मग बोलता मी काय म्हटलं की अधिकरणापासूनच बोध होतो का? एका विरक्तापासून देखील बोध होतो. त्यातून करणारा एखादा साधू असेल, ईश्वराच्या तोषाचा असेल, ईश्वराची त्यांची मनोवृत्ती सांभाळली असेल, एक वैराग्यवरती एक वैराग उठवल्याजवळ पण उष्टावची शिटेवीची पण पडले म्हैशीप्रमाणे ज्ञाने अशापासून देखील बोध होऊ शकतो. असा जो वैराग्य आहे, असा जो ज्ञानी आहे, त्याच्यापासून देखील बोध होत होतो. नाही का? येथे उकडा डोळे हे वेगळे आहेत. एक वैराग्य उकडा डोळे उष्टावची शिटेवीची पहिले म्हैशीप्रमाणे ज्ञाने एक अस्तित्वाचा गजस्कंद आहे. म्हणजे येथे उकिरड्या डोळे ही व्यावृत्ती आहे, याच्यापासून बोध होत नाही. उकिरड्या डोळे याच्यापासून बोध होत नाही. पण एक म्हणजे येथे काय सांगितली, उच्च नेत्रता सांगितली. वैराग्य उकिरड्या डोळे ज्याला आपल्या देहाचं भान नाही, शरीराचं भान नाही, आत्म्याचं भान नाही, असा जो वैराग्य आहे त्याच्यापेक्षा हस्तीचा गजस्कंदीचा आहे. कनकदंडी विजयमान वर फळ धर्म तो त्या तेची पुसावा की. परधर्म म्हणजे श्रेष्ठ धर्म, ज्ञान अधिकरण त्यालाच पुसावं, त्यालाच विचारा. जर संदेह निर्माण झाला तर अशाच ठिकाणी गेलं पाहिजे. इतकंच आहे त्याच्या ठिकाणी तुम्हाला राहता येईल. जर शास्त्रच काढायचं असेल, शास्त्राचा अभ्यासच करायचा असेल, तुमच्या ठिकाणी जे अपूर्ण शास्त्र आहे, तुम्हाला जे वास्तविक जे काही वास्तविक तुमचे प्रकरण झाले
कोणाची हानी होते, कोणाचं वास्तविक उद्धरण होते, कोणाचं आणखी काय होते, विचार प्रकरण होते, जे जे वास्तविक प्रकरण झाले असतील, ज्याच्या प्रकरणाची तुमची अपूर्णता असेल ती अपूर्णता पूर्ण करण्याकरता जवळपास कोणी अधिकरण नाही, आशुतोष दादा नाही, घोटीचा बाबा नाही, आणखी कोणी साधू संत नाही. मग अशा वेळेला एक अस्थिचा गजस्कंदी आहे कनकदंडी विजय जो असते अगदी अष्टभोगी परिपूर्ण, जे काही वाचते कोणत्याही प्रकारचे वाचते सौख्याचे उणे नाही, सगळं सुखच सुख. परधर्म तो त्या पीठ पुसावाची वैराग्य क्रीडा लवळे असा जो असेल त्याची किती व्याप्ती केली. आमचा अस्थिचा गजस्कंदीचा हा त्याच्यापेक्षा कसा आहे, श्रेष्ठ आहे. जरी वाचते म्हणून तुम्हाला सर्व आपल्या सर्वांना आचार आहे. स्वामींनी त्या सूत्राने आपल्याला आचार दाखवला आहे. कोणता आचार दाखवला? बाबांनो, एखादा जर ज्ञानी किंवा आपल्या एखाद्या वाचत देवतेचा भक्त अशा पद्धतीचा विरक्त दिसत असेल, पुष्कळ विरक्त आपण पाहिले. लहानपणी मी वास्तविक वसईला जात होतो. मग वसईला म्हणजे वैद्यश सांगताना गोष्ट आपलं वास्तविक न्यून पण सांगितले पाहिजे बरं का. प्रायश्चित जसं प्रायश्चित आपण करतो ना, प्रायश्चित करताना आपले दोष देखील आपण उक्त केले पाहिजे. त्याप्रमाणे माझ्या लहानपणची गोष्ट, मी वास्तविक मुंबईला असताना नित्यानंद बाबाच्या दर्शनाला जात होतो. नित्यानंद काळी सवयी होती आणि लगोटी नाही, काही नाही, काही नाही. आणि त्याने दररोज सकाळच्या वेळेला ते वस्ती घ्यायचे, बाहेर बसायचे. आतमध्ये वस्ती त्यांची अंधार कोठली असेल त्यामध्ये जाऊन बसायचं. पण त्यामध्ये आले सर्वांनी दर्शन घ्यायचं, सगळ्यांनी उभं राहायचं आणि त्याने म्हणायचं बेटा या असं म्हटलं. सगळे गुजराती लोक तिथे यायचे. गुजराती लोकांचा ते प्रकारचं देवत होतं. गुजराती आणि मद्रासी लोक, तेलंगणाचे मद्रासी लोक, तामिळचे लोक, हे सगळे लोक त्यांचं दर्शन करतात. तर आम्ही लहानपणी कोणाच्याही बरोबर जायचो, तिथे जायचो दर्शनाला. तिथे गेल्यानंतर असते बेटा जोपर्यंत आणि जर एखाद्याला दर्शन घेतो ते जर बोलले नाही तर आपल्यावर वास्तविक काहीतरी अरिष्ट आहे, आपण खंतीचे आहोत, आपण वास्तविक आपल्याला काही समजते, आपण संस्कारांचं काही आपल्याला व्यवस्थित यश मिळाला नाही, अशी भावना ज्यांच्या अंतकरणामध्ये यायची. कोणाचे जे गुजराती असतील, जे वास्तविक धुंदेवाईक असतील, त्यांच्या मनात त्यांना जर वास्तविक म्हटलं जाओ, मग त्या गुजरातीला काय आनंद वाटतात, उलगून जायला की आपल्याला धन्यात यश मिळतं. आणि काही काही वस्तू उभे राहायचे. उभं राहणं ही तिथे शिस्त होती. उभं राहिल्यानंतर काही गुजराती उभे राहिले तर त्यांना त्यांच्याशी बोलायचं नाही, काही नाही, काय 5 मिनटं वाट पाहायची, काही हिरे पहारे करून सांगत होते. त्याला वाटतं धंद्याने नुकसान नाही किंवा धंद्यामध्ये यश नाही लागलं. म्हणजे मी त्याचा सांगितलं की लहानपणी आम्ही देखील तिथे जात होतो. हे अशी वैराग्य उठलेला लवळे त्याच्याकरता उदाहरण देत मला. अशी जे विरक्त पुरुष आहेत, विरक्त पुरुष आहेत, त्यांची नफा कधी वाढत नाही. मी प्रत्यक्ष करतो, तुम्हाला नसतील आठवत. वैद्यश्वरीचे गणेशपुरी आहे ना, तिथे कुठे गणेशपुरीचे नित्यानंद बाबा तुम्ही ऐकले असतील ना, पण नाही ऐकले, नाव ऐकले ना. तर त्यांचे बाहेर बसा, कधी कोण नखं काढून देत होतं काही समजत नव्हतं, कधी जेवत होते काही माहीत नव्हतं, फळं खात होते की नाही काही, पण तरीही माहिती देखो कैलास में महादेव नाच रहा है, वैकुंठ में ऐसा हो रहा है, असं जरी त्यांनी बोलायचं. तर तसं आम्हा लोकांना जे दर्शनार्थी होते त्यांना खूप आनंद वाटला की यांना देवाने दर्शन केलं, आपल्याला कधी दर्शन दिलं. म्हणजे अशा भावना लहानपणच्या भावना. लहानपणी मी त्यावेळेस किती असं 9, 10, 11 वर्षाचं असतं. अशा म्हणण्याचा मुद्दा असा की एक हस्तीचा एक वैराग्य उकळलेलं होय, पण पडले म्हैसीप्रमाणे नाही. उठवची शिकली पण पडले म्हैसीप्रमाणे. म्हैस मेली की जीत ऐसे नाही, पण त्याच्यापेक्षा आमचा हस्तीचा गजस्कंदीचा आहे, कनकदंडी विजयमान जो वास्तव अष्टभोगी परिपूर्ण आहे. म्हणून आपण वास्तविक त्याची वृत्ती करायची नाही. आपण काय करतो, अरे बापरे यांच्या ठिकाणी किती वास्तू, यांना किती सेवक आहेत, त्यांनी वास्तविक सोन्या नाण्याने हिरे मोठ्यांनी वास्तविक भरलेले आहेत, अमुक आहे तमुक आहे. हे जे वास्तविक आपल्या अंतकरणामध्ये एखादा दोष निर्माण होता, विपरीतत्व येण्याची शक्यता असते. देवानं कसं विपरीतत्व येतं? देवानं असं सांगितलं का? आपल्या मनात आपण देवानं असं सांगितलं का की वास्तविक देवानं तू असं काय झालं, याचा त्याग करायला सांगितलं, जरूरचा त्याग करायला सांगितलं. देवसंपत्ती पण देवणं पाहिजे, कारण संपत्ती देवणं पाहिजे, पुत्र संपत्ती देवणं पाहिजे हे सांगितले. आणि हे तर वाचलं असे अत्यंत वागतात. असे जे आपल्या मनामध्ये जे किलमिश येते ते किलमिश येऊ देता कामा नये. का? एक अस्थिचा गजस्कंदी जाय कनकदंडी विजयमान परधर्मत्व हे सूत्राचा तुम्ही आधार घ्या. हे अशा ज्यावेळेला अशी परितत्व आपल्या मनामध्ये संचारेल, ज्यावेळेला हे किलमिश आपल्या मनामध्ये वाचेल की
त्यावेळेला पटकन विषयवस्था करायची आणि माझ्या स्त्री चक्रधाराने मला ते सूत्र दिलं. एक अस्ती झालेलं ह्या सूत्राकडे पाहून असली ते तुम्ही आपोआप काय होते दूर होते. तर श्री दत्तात्रय प्रभूचे अधिकरण कसे होते अशा पद्धतीने राज यदू राजा राजपुरुष होते. राजपुरुषांना वास्तविक तात्काळ त्यांनी ज्ञान दिलं, बोध लक्षणी दर्शन तात्काळ दिलं आणि त्यांना वास्तविक दर्शन दिल्यावर अदृश्य केलं. ही दत्तात्रय प्रभूची काय आहे विलक्षणता आहे. आणखी हां सगळं बैसल्याचरित्र जसा भक्ताचे बैसल्याचरित्र असतं तसं श्री दत्तात्रय प्रभूपासून जेव्हा बोध झाला, भक्त नव्हे बरं का, प्रेम संचार झाला त्याला तो त्याचं बैसल्याचरित्र आता आहेच आहे. पण ज्याला वास्तविक बोध झाला त्या बोधवंताची देखील बैसल्याचरित्रार्थ कधी होईल का श्री दत्तात्रय प्रभूपासून जो प्रेमी आहे, श्री दत्तात्रय प्रभूपासून ज्याला प्रेमाचा संचार झाला त्याचं जे बैसल्याचरित्रार्थ आहे त्याच्यापेक्षा श्री दत्तात्रय प्रभूपासून ज्याला ज्ञान झालं त्याचं जे बैसल्याचरित्रार्थ कसं आहे थोडंसं कमी उणे. पण श्री चक्रधारापासून झालेले जे भक्ताचे बैसल्याचरित्र त्याच्या वास्तविक आहे. आमच्या गोसाव्यापासून झालेले जे वास्तविक भक्ताचे बैसल्याचरित्र त्याच्या समान ते होऊ शकते एवढी गोष्ट. कुणाचं ज्ञान याचं श्री दत्तात्रय प्रभूच्या भक्तामध्ये आमच्या श्री चक्रधर स्वामीच्या भक्तामध्ये पुष्कळ असमानता अंतर पुष्कळ फरक आहे नाही का. ही श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता. आणखी श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता वैजात्य परवडीला ज्ञान आहे. आता हे समजणार नाही कोणाला, थोडं जास्त स्पष्टीकरण करतो लवकर कोणाला समज नाही लक्षही नाही. आता हे आपली कर्मभूमी कर्मभूमीमध्ये अवतार आहे श्री दत्तात्रय प्रभूचा. आपण मग पाहिलं की भोगभूमी अवतरला, भोगभूमी अवतरला, भोगभूमी अवतरल्यानंतर आई ते सह्याद्रीला आले, सह्याद्रीला होते कर्मभूमी आले. पण भोगभूमी अवतार घेण्याचा उद्देश काय. आता भोगमध्ये गोमट्याची निष्पत्ती नाही, योग्यतेची निष्पत्ती नाही, काहीच नाही. तरीही वाटते आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी अति अनुसयाच्या उदयही अवतार घेतला. हे का बरं याचं तर काय द्यायचं. ही दत्तात्रय प्रभूची विलक्षणता, ही देखील श्री दत्तात्रय प्रभूची काय आहे विलक्षणताच आहे. आता मग श्री दत्तात्रय प्रभू ज्या सह्याद्री आहे आणि येथून मग नंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे नित्याचं मग सह्याद्रीला निद्रा कोल्हापुरी भिक्षा बद्रीला असते पुराण श्रवण करण्यापेक्षा पुराण श्रवण करणे किंवा सांगणे, काही त्यांचे जे काही भक्त असतील शंका निश्रण करणे हे तिथं करणे आणि काय आपण म्हणतो बद्रिकाश्रमी पुराण श्रवण आपण श्रवण म्हणतो. पण तिथे पुराण श्रवण तर करायचं, पण त्यामध्ये वास्तविक काही शंका असतील त्या शंकाचा परिहार करणं किंवा त्यांना आपण स्वतः निरूपण करणं हे देखील वास्तविक ही दत्तात्रय समजा. कोल्हापुरी भिक्षा मागणे आणि इकडे वास्तविकांची पंचायतशी भोजन करणे आणि इकडे प्रत्येक भक्ताच्या विनंतीवरून श्री दत्तात्रय प्रभूने एक गोष्ट केलेली आहे. ही श्री नित्यार्चन करणे हा श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष ही विलक्षणता, ही देखील श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता. किती विलक्षणता आहे पहा. आता आणखी नाही आहे आणखी साधत्य परवीला ज्ञान मिळे, वैजात्य परवीला ज्ञान मिळे. साधत्य परवड आणि वैजात्य परवड ध्यानात घ्या. आता कर्मभूमी आहे, कर्मभूमीमध्ये श्री दत्तात्रय प्रभूने वाचूया ज्ञानाला ज्ञान दिलं किंवा आमच्या श्री चक्रधर स्वामी देखील ज्ञानाला ज्ञान देतात नाही आपलं जीवनाला बोध देतात. आता इथे बोध दिला तर कर्मभूमीच्या बाहेर कर्मभूमी म्हणजे 5 शतक हिमाशतमध्ये 5 शतक कर्मभूमी, पण कर्मभूमीच्या बाहेर जी भोगभूमी आहे तर येथे वास्तविक एक परवडी असतं. म्हणजे परवड म्हणजे काय माहिती आहे. परवड म्हणजे त्या तुमच्या साधक वास्तविक तिथे माणसं आहेत. जसे इथे माणसं आहेत तसे भोगभूमीमध्ये इथे माणसं आहेत. डोळ्याने पाहतोच ना आपण, डोळ्याने आपण पाहतो ना भोगभूमी मनुष्य आहेत. पण असे काही अदृश्य परवडी आहेत तिथे की तेथे देखील येथे 100 वर्षाची परवड आहे. कारण इथे कसं आहे कलियुगी शतक ही कर्मभूमीचा सिद्धांत आहे. हा कर्मभूमीचा सिद्धांत आहे, भोगभूमीचा सिद्धांत नाही. आणि म्हणून भोगभूमीमध्ये 140 वर्षाचे 164 वर्षाचे 200 वर्षाचे असे तुम्हाला लोक सापडतील. हा एक खरी गोष्ट आहे, चुकीची गोष्ट नाही. म्हणण्याचा मुद्दा असा भोगभूमीमध्ये हा नियम लागू नाही. हे कर्मभूमीमध्ये नियम आहे. कोणता शत आयुष्य म्हणजे येथे शत आयुष्य ही प्रत्येक परवड आहे. आपण सर्व परवडी आहोत. परवड म्हणजे पिढी, परवड म्हणजे वास्तविक आपली
जसं बापापासून मुलगा झाला, बापाची पिढी संपली, मुलगा सुरू झाला, मुलाची पिढी संपली, नातवाची पिढी सुरू झाली, नाही का? तर जशी वास्तविक इथे वाजली 3.5 जे आहे, तसे तिथे देखील वास्तविक आपल्या सजातीय, आपल्या सजातीय कर्मभूमीला लागून एक अदृश्य पर्वत आहे. अदृश्य पर्वत कर्मभूमीला लागून, कर्मभूमीच्या पलीकडे, हिमाचलाच्या पलीकडे अशी एक सलग पर्वत आहे. कोणते? येथे जसे 100 वर्षाचे मनुष्य आहेत तिथे, तसे तेथे देखील 100 वर्षाचे मनुष्य आहेत. तेथे देखील मनुष्य आहेत. याला काय म्हणतात? कलियुगाच्या साजाती असलेली पर्वत. काय म्हणतात याला? कलियुगाच्या सजाती असलेली पर्वत. ऐकले का? आपलं पुस्तक नाही वाचलं, वेळमात्म वाचलं, वेळमात्म तुम्हाला दिले, सर्वांना दिले आणि वितरित झालेले, नाही का? हा सिद्धांत, मोठा सिद्धांत गमतीचा आहे. म्हणजे येथे जे पर्वत आहे, आपण 100 वर्ष सगळे हिमालयापासून ते सेतुबंध रामेश्वरापर्यंत सगळे मनुष्य कसे आहेत? 3.5 हात आहेत. आपल्या हाताने प्रत्येक मनुष्य कसा आहे? 3.5 हात आहे. तो 4 फूट असेल, 5 फूट असेल, 6 फूट असेल, कदाचित देहराडून तिकडचे असायचे 7 फुटे असू शकतात, नाही का? पण आपल्या हाताने किती? 3.5 हात भरले. कुणी कितीही उंच असो, तो आपल्या हाताने 3.5 हात भरल्याशिवाय राहत नाही. मोजून पाहत नाही. लहान जरी असं 4 फुटाचा, तरी तो आपल्या हाताने वास्तविक तितकाच भरेल. तसाच वास्तविक मनुष्य 5 फुटाचा असता, आपल्या हाताने 3.5 हातच भरेल. 7 फुटाचा जरी असता, ते आपल्या हाताने तो 3.5 हातच भरेल. ही कलियुगाची पर्वत आहे. तसंच याच्या सजातीय भोगभूमीमध्ये असणारी जी पर्वत आहे, जे लोक आहेत, ते देखील आपल्या हाताने 3.5 हात आहेत. ते देखील म्हणजे ही साजात्य पर्वत, याला म्हणतात साजात्य पर्वत. आता आणखी त्याच्या पलीकडे द्वापरीची पर्वत, कलियुगाची पर्वत. आणि त्याच्या पलीकडे मग कोणते? द्वापरी वीच माणसं, त्यांची पर्वती वेगळी. ते वास्तविक इथे 3.5 हात आहे कलियुगाची, आणि द्वापरीवाची कशा आहेत? 7 हात. 7 हात आपल्या हाताने 7 हात भरणार आहे. माझ्या बोलणं थोडं लक्षात घ्या, बारकाई डीपमध्ये जा थोडंसं. आता ह्या कलियुगामध्ये तुमचं आमच्या देहाची उंची आपल्या हाताने जे मोजली ती किती भरेल? 3.5 हातच भरणार. तसू भराई कमी नाही, जास्त नाही. द्वापर युगामध्ये जन्मलेल्या माणसाची उंची किती असेल? आपल्या हाताने 7 हात. 3.5 हात नव्हे, त्याच्या स्वतःच्या हाताने 7 हात. फूट किती करता मी उदाहरण केलं मोठ्या याच्यामध्ये, कसं स्मरण महात्म्या पुस्तकामध्ये केलं. 7 हात, तो 7 हात. आणि त्रेतायुगाची 10.5 हात. 1 आवट 2 आवट 7, 3 आवट 10.5 आणि 4 आवट 14 आवटकी. आमच्या लहानपणी आम्हाला वाटतं एक आकरकी, एकोत्री, आवटकी, अडीचकी, नेमकी सगळे येते. ही आवटकी. 1 आवट 2 आवट 7, 3 आवट 10.5, 4 आवट 14 म्हणजे. तर कसं वाटतं? मग कृत्यगाची किती? त्रेतायुगाची किती? त्रेतायुगाची किती झाली? 10.5 हात. मग सांगा ती सीता केवढी असली पाहिजे? तिच्या हाताने 10.5 हात. मग ती सीता केवढी असली पाहिजे? आणि तिच्या कर्णातून वास्तविक गुडरिया हत्ती निघेल असे आक्षेप करतात. कानातून कुठे हत्ती जातो का? कानातून कुठे? कानात जे वास्तविक काय म्हणतात त्याला? कानात घातलेलं याला काय म्हणता तुम्ही? बाई कोणती असते? नाव सांगा ना. हां हां काय? कर्णफूल. कर्णफूल वेगळं, जे असं लोमकाचे असं ते. हां कानातली रिंग, कानातली जी रिंग आहे, तर ती रिंग क्षितिजा कानात जी असायची, त्या रिंगेच्या आतून गुढरीला हत्ती जात असे. पटेल का आपल्याला? वैज्ञानिकाला पटेल का? विज्ञानवादी होती काही सांगता येईल मायवा संप्रदाय नाही पण याच्यात बसं. आता ही उंची पाहण्याची 10.5 हात, तिची उंची 10.5 हात. म्हणजे तिच्या हाताने आता आपल्यापेक्षा आपल्या हाताने किती असली पाहिजे? किती मोठी असली पाहिजे ती? त्या काळाची त्रेतायुगाची माणसं 10.5 हात उंची जी होती, त्यांच्या हाताने 10.5 हात. 3.5 हात त्यांच्या हाताने 3.5 हात. पण उंची किती त्यांची? 10.5 फूट. 10.5 फूट म्हटलं त्यांनी 10.5 हात. नाही, इथं 3.5 हात. द्वापरयुगामध्ये 7 हात आणि त्रेतायुगामध्ये 10.5 हात आणि कृत्ययुगामध्ये 14 हात उंची. पटेल का कुणाला?
पण आजकाल असे काही निघाले हिमालयामध्ये असे काही सांगाडे सापडलेले आहेत, कितीतरी उंचीचे सांगाडे सापडले. का हो बरोबर आहे का? वैज्ञानिकांना वरती सांगाडे सापडले खूप लांबीचे. भीमाचा सांगाडा, द्रौपदीचा सांगाडा, अर्जुनाचा सांगाडा, अशा पद्धतीचे जे मेलेले लोक आहेत त्यांचे सांगाडे उत्खनन केल्यानंतर त्यांना असे सांगाडे सापडले काही उंचीचे. जरी वास्तविक आपलं म्हणणं त्यांनी असं ते मानतात, पण ही गोष्ट मात्र निश्चित खरी की आपल्यापेक्षा त्यांची उंची कितीतरी पटीने अधिक होती. हे म्हणायला काही हरकत आहे? हे आपण म्हणायचं. श्री दत्तात्रय प्रभूचा वास्तविक श्री दत्तात्रय प्रभूची उंची कशी किती आहे? दत्तात्रयाचा अवतार कसा आहे? त्रेतायुगीचा. मग त्रेतायुगी असलेल्या वास्तविक किती उंची आहे सांगा बरं, बरोबर. मग मी बोलतो हां चालेल, कशी उंची असली पाहिजे. आता एक असं मत आहे, ब्रह्मांडस्थ या मूर्तीची उंची किती असते? ब्रह्मांडस्थीची मूर्ती, ब्रह्मांडस्थीची जेवढी उंची तेवढी उंची आमच्या श्री दत्तात्रय प्रभूची. एवढं ध्यान ठेवायचं. आणि ही देखील एक आमच्या श्री दत्तात्रय प्रभूची काय विलक्षणता आहे. आणखी आणि साधत्यपळ वैधत्यपळ हे बोलायचं आहे. मग ही साधत्यपळ, याला साधत्यपळ म्हणायचं. कलियुगाची जी परवड आहे, हे जे लोक आहेत 3.5 आपल्या हाताने 3.5 हात असलेले हे लोक आहे, याला काय म्हणतं? सजातीय पर्वत. याच्या शेजारी कर्मणीला लागून असलेली जी भोगभूमीचा भाग आहे तेथे वास्तविक अशी साधत्य पर्वत आहे. म्हणजे किती? 3.5 हाताची पर्वत आहे. तिथे जी 3.5 हाताची पर्वत, याला म्हणतात कलियुगाची पर्वत. कलियुगाच्या साधत्य असलेली पर्वत शेजारी आहे. त्याच्या कलियुगाच्या पलीकडे त्या पर्वतीच्या शेजारी कोणासारखी द्वापर युगीची पर्वत आहे. याला वैदात्य पर्वत म्हणायची. आपल्याला पाहून ती कशी पर्वत आहे? वैदात्य. आणि द्वापरयुगाची आणखी तिकडे पलीकडे त्रेतायुगाची पर्वत आहे, पुढे कृतयुगाची पर्वत आहे. म्हणजे अशा ह्या पर्वडी आहेत. वैज्ञानिक सायंटिस्ट लोकांना या गोष्टी पटणार नाही, पण काही त्यांना हळूहळू पटायला लागेल. जसं आजपर्यंत वास्तविक त्यांना आपलं शास्त्र आपल्या श्री चक्राने आपला एक मुद्दा ध्यानात ठेवा. आपल्या श्री चक्राने आपल्याला प्रपंचाचा भाग शेवटचा कोणता सांगितला? भूत हे परिमाण आहे शेवटचा. भूत हे आपलं परम शेवट. अष्टभराचा ठाई 5 भूते तिन्ही गुण. भूत हे वास्तविक शेवटचं परिमाण. ते परिमाण अजून वैज्ञानिकांना सापडले नाही. विज्ञानामध्ये कोणपर्यंत आले? अणुपर्यंत आले. हळूहळू पुढे जाते, कारण विज्ञानामध्ये प्रगती आहे, विज्ञानामध्ये संशय आहे. आणि विज्ञानामध्ये संशय आहे, संशयाने कधी कधी प्रगती होते आणि कधी कधी विनाशय होतो. म्हणून संशयात विनाश होती नाही. तर ही वास्तविक अशा पद्धतीने म्हणजे विज्ञानाने ह्या गोष्टी साध्य होतात. विज्ञानाला फक्त अणूपर्यंत वैज्ञानिक दिले सायंटिस्ट. आणि आपल्या श्री चक्राने 700 वर्षापूर्वीच सांगितलं आहे, अष्टभराचा ठाई 5 भूते तिन्ही गुण. किंवा आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्ती सांगितलं आहे काय? कसा श्लोक आहे तो? श्रीकृष्ण चक्रवर्ती सांगितलं श्लोक भूतांचा अष्टभरा, अष्टभूते महद्भूते 7व्या अध्यायामध्ये सांगितले. नंतर आठवड्याने सांगितले महद्भूते सांगितले. त्याच म्हणण्याचा मुद्दा असा की अवताराने भूत सांगितले. भूत हे शेवटचं परिमाण, माप. परिमाण म्हणजे माप. पण सायंटिस्टला अजून त्या परिमाणापर्यंत सायंटिस्ट पोहोचले नाही. आमच्या श्री दत्तात्रय प्रभूची ही विलक्षणता आहे. कोणती? की ब्रह्मांडस्थ असलेल्या ती असणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तीच्या सदृश्य वाटते श्री दत्तात्रय प्रभूची उंची. ही देखील आमच्या श्री दत्तात्रय प्रभूची विलक्षणता आहे. दुसरी विलक्षणता अशी की साधत्यपूर्वीला ज्ञान देतात. श्री चक्रधर स्वामी कलियुगातील जीवाला ज्ञान देतात. दादा श्री चक्रधर स्वामी कलियुगातील जीवाला ज्ञान देतात, किंवा कलियुगामध्ये जो जीव असेल त्यालाच ज्ञान देतात. भोगभूमी असणारा एखादा जीव असेल त्याचा जर भूत वैज्ञानिक कार्यरूप झाला असेल आणि तो जर भोगभूमीमध्ये आला तर त्याला ज्ञान देते. पण अट कोणती? आमच्या श्री चक्रधराची कंडिशन ही आहे की कर्मभूमीतच ज्ञान दिलं जाते. वेदाचं संक्रमण हे कर्मभूमीतच दिलं जाते. साधत्य पर्वणीलाच दिलं जाते. आणि श्री दत्तात्रय प्रभूचं कसं वैदत्य पर्वणीला ते देखील ज्ञान देऊ शकतात. वैदत्य पर्वणीला म्हणजे आता इथं त्याच्याकरता परवडीचं विवरण केलं मी. परवडीचं विश्लेषण ह्यासाठी केलं की वास्तविक कलियुगाच्या साधनाची शिवाई साधत्य पर्वत
त्याच्या असलेली वास्तविक द्वापरीची पर्वत ती वैजात्य पर्वत आहे का नाही. त्रेतायुग असणारी जी पर्वत ती वास्तविक वैजात्य पर्वत आहे. कृतिकाची ही म्हणजे कलियुगाची जी पर्व आहे त्याच्या पलीकडे असणाऱ्या ज्या पर्वडी असतील, जे जे लोक असतील यांच्यापेक्षा जास्त 100 आपल्या 3.5 हातापेक्षा जास्त 3.5 हातापेक्षा जास्त ज्या परवडी असतील, ज्याला कोणत्या परवडी माझ्या आपण सहाजात्य परवड आपली आहे त्यांना काय म्हणायचं वैजात्य परवड श्रीचक. हां त्यांचे युक्तत्व म्हणजे त्यांना कर्मभूमीतच येते, पण ते कसे की वैजात्य परवडीला वैजात्य परवडीला ज्ञान देण्याची प्रवृत्ती म्हणजे श्री चक्रधर स्वामी सायजात्य परवडीला ज्ञान देते, सायजात्य परवडीला ज्ञान देईल. पण श्री दत्ताची प्रवृत्तीची अशी लक्षणता आहे की सायजात्य परवड असो भावे वैजात्य परवड असो त्या परवडीला देखील ज्ञान देऊ शकतात. भूमीला वायू खम्मन बुद्धिरेवशा येथे देखील वास्तविक सांगितले, भूत सांगितले, मजबूत सांगितले. म्हणजे अवताराने वास्तविक अजून भूतापर्यंत शेवटचं प्रमाण सांगितलं आणि सायन्सची साधुतेपर्यंत पोहोचलेली नाही. जातील हळूहळू जातील. जसा शोध लागेल, शोध ही वास्तविक गरज ही शोधाची गरज ही शोधाची जमीन आहे. शोध करत राहा, गरज असली तर होते माणूस पुढे चालत असतात. तर त्यांना कळेल नाही असं. पण श्री दत्ताचे प्रभू हे वैजात्य प्रभूला देखील ज्ञान देऊ शकतात. याला म्हणतात काय ही देखील श्री दत्ताची प्रभूची विलक्षणता आहे. अशा जवळजवळ मी माझ्या त्या पुस्तकामध्ये 12 परवडी 12 प्रकारची विलक्षणता सांगितली आहे. श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी असणारी 12 प्रकारची विलक्षणता इतर अवतारापेक्षा 12 अवतारांची. आणखी एक बोल आमच्या आता तुम्हाला नव्या संबंध पण श्री दत्तात्रय प्रभू कसं आहे सदैव ज्ञान ही एक विलक्षण. आता आठवलं मला बोलल्यानंतर बसल्यानंतर आठवतं. म्हणजे आमचे श्री चक्रधर स्वामी म्हणतात आता तुम्हा नव्या संबंध तुम्हाला कोणी संबंधी आम्ही वास्तविक दर्शन देऊ. तर श्री दत्तात्रय प्रभूचं दर्शन नाही. शब्द चरितत्व, अपरोक्षाचं चरितत्व, सामान्याचं चरितत्व हे सगळं चरित्र बैसल्या म्हणजे वास्तविक सदैहीच. ज्या देही ज्ञान दिले त्याच देही अपरोक्ष होईल, त्याच देही सामान्य होईल, त्याच देही विशेष होईल आणि त्याच देही अविद्याच्छेद होईल. तसं आपलं नाही आहे. इथे कसं आहे आपल्याला वेग करते येथे वास्तविक हे देहामध्ये वास्तविक अविद्याच्छेद होऊ शकत नाही, सामान्य ज्ञान होऊ शकत नाही. भट्ट वास्तव कसं होतं वांद्रेश्वर ज्ञान घेणे एक अपवाद. आमच्या आचार्यांना वास्तविक वांद्रेश्वर ज्ञान घेणे त्यांना थोडं झावळं दिसत होतं, झावळे देवता दिसत होता, वास्तविक आणखी काही वस्तू गोष्टी दिसत होत्या. इतकंच नव्हे तर वास्तविक स्मृतीस्वामी असाही उल्लेख आहे रामाचे काळे कान पडले असे नाही का. ज्यावेळेला वास्तविक त्या रामाला शोधण्याकरता दोघे जण गेले. कोण कोण गेलो तर दामोदरपणे आणि कवी सरबाज तर हे दोघे जण गेले होते तेव्हा कंटाळा आला. मग त्याचं वास्तविक ते सरले तिथं सरल्यानंतर तिथून हे परत आले. आता माणूस मेल्यानंतर त्याचे जे नातेवाईक असतील ते कसे असतात ढिल्या अंगाने चालतात. हळूहळू त्यांचे प्राण अगदी गेलेले असतात. हां पंडिताचे पाऊल हारी न पडे म्हणजे पाऊलं देखील हळूहळू चालले जातात. पंडिताचे म्हणजे दामोदर पंडिताचे पाऊल हरी न पडे त्यावरून त्यांनी काय ओळखलं की रामाचे काळे कान पडले असे का पंडिताचे पाऊल हरी न पडे. लक्षण झाले ते लक्षण हे आपल्याला ओळखत नाही त्यांना ओळखत म्हणजे भट्टवान वांद्रेश्वर ज्ञान घेऊन थोडं त्यांना जावळं दिसत होतं. हा एक अपवाद आहे. तसं वाचून दत्तात्रय प्रभू कसं असेल दत्तात्रय प्रभू तर सदैहीच दर्शन ज्या देही दर्शन झालं ज्या देही बोध दिला त्याच देही त्यांना अपरोक्ष त्याच देही सामान्य त्याच देही विशेष आणि त्याच देही अविद्याच्छेद. हेही श्री दत्तात्रय प्रभूंची आणखी विलक्षणता ही त्याच्यामध्ये नाही मला त्याच्यामध्ये नाही. पण आतापर्यंत मी तुम्हाला जे काय वस्तू बोललं असेल यथार्थ अन्यथार्थ जे काही सांगितलं असेल माझ्याकडून चुकीचे शब्द लिहायचे असतील असत्य निघाले असतील किंवा आवेशपूर्वक काही वेळेला बोललो असेल नाही का. आणि एक दुसरी गोष्ट असेल माझ्या निरूपणातून मी कधीही दुसऱ्याबद्दल वास्तविकपणा बोलत नाही आणि मी तसा एक नियम ठेवला आहे असं बोलायचंच नाही. असं जेव्हा आपण बोलू त्यावेळेला तो वक्ता नाही. वक्ता जसे सहजशेषी त्यालाच म्हणतात राधाकृष्णांना म्हटलं वक्ता जसे सहज डॉक्टर राधाकृष्ण होते ते वाटते 10,000 लोकांमध्ये त्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर लोक अगदी सुईचा आवाज पडला ना तरी वास्तविक तिचा आवाज होईल असं तरी लोक सुद्धा म्हणत असतात.
राधाकृष्णांचं वाक्य मी ऐकलं. त्यामुळे इकडे आपलं इंग्लिशमध्ये व्याख्यान असतं त्यांचं, पण सगळं चुळबुळ नाही, सगळं व्यवस्थित. म्हणजे अशा तऱ्हेचं व्याख्यान. मग म्हणून जो व्याख्याता असतो त्याने केव्हाही काय करायचं, निरूपण करत असताना जे ज्या विधायक गोष्टी असतील त्या सांगायच्या असतात. निषेधात्मक गोष्टींना किंवा ज्या विनाशाकडे नेणाऱ्या गोष्टी किंवा विधायक प्रवृत्तीने वाढणारे जे लोक असतील, साधू संत असतील, अधिकारी असतील, त्यांच्याचबद्दल सांगायचं असतं. आणि अनुचित गोष्टी असतील त्या गोष्टीमध्ये आपण लक्ष द्यायचं नसते. ही काय आहे, पथ्य आहे. ही आख्याताला ही पथ्य आहे. आमच्या श्री चक्रधरांनी आपल्या साधकाला ही पथ्य घालून दिलेली आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला ते गुणदोष कोणाचे दिसू नये यासाठीच तुम्हाला काय सांगितलं, नित्याचरण करा. कोणाचे गुणदोष दिसले नाही पाहिजे. आता मी 7 दिवस तुमच्याकडे आहे, माझे गुणदोष तुम्हाला दिसतील, तुमचे गुणदोष मला दिसतील. तुम्ही माझे गुणदोष पाहायचे नाही, मी तुमचे गुणदोष पाहायचे नाही. पण यदा कदा तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल काही किंचित झालं, माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल काही किंचित झालं, त्याकरता आमच्या श्री चक्रधर स्वामींनी काय केलं आहे, एक उपाय दिले आहे. काय उपाय दिला, प्रायश्चित्त. प्रतिक्षणी त्याग बाई क्लेशी यांचा पुरस्कार. प्रतिक्षणी त्याग. म्हणजे आतापर्यंत आम्ही ज्या ऐकलं त्याच्या अवस्था तुमच्याबद्दल आमच्यामुळे ज्या काही किंचित नाही झालं त्याबद्दल मला क्षमा करायची. किंवा आम्ही देखील तुमच्यापुढे वस्तू तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी कुच्छित भावना वाईट भावना निर्माण झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा करावी. अशा त्याचा वास्तविक काय प्रायश्चित्ताचा विधी असतो, ते प्रायश्चित्त करायचं असते. म्हणून आमच्या श्री चक्रधरांनी आम्हाला विधी सांगितला आहे. त्या विधीचं परिपालन आपण सर्वांनी करायचं आहे. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या सर्वांची आपण सर्वांनी सदैव अंतःकरणाने क्षमा करावी. आणि दादांनी वास्तविक सुरुवातीला ज्या लीळा सांगितली, ही लीळा सांगितली इतकी सुंदर लीळा आहे की त्या लीळेने वास्तविक खरोखर मनुष्य स्मरणाकडे प्रवृत्त होतो. सह्याद्री श्री दत्ता ते प्रभू. एकाग्र म्हणा तुम्ही, एकाग्र झाल्यानंतर तुम्हाला वास्तविक स्मरण आठवेल. मात्र एक गोष्ट पण आणखी निश्चित ध्यानात ठेवा, लीळा आणि नाम एका वेळेला घडू शकत नाही. हा माझा दावा आहे. दावा म्हणजे हे माझं मत आहे. आमच्या बाबांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे. लीळा आठवा मग नंतर स्मरण. लीळा पुढे घ्या मग नंतर स्मरण करा. जीव एकदिशी हो. नामस्मरण करता करता तुम्हाला लीळा आठवता येईल का आठवता नाही येणार. कारण मग जर येत असेल मग तुम्ही अर्जुनासारखे अर्जुन दशावधानी प्रज्ञेचा होता. तुम्ही अवधानी प्रज्ञेच्या पुरुषात असं नाही का. म्हणून कसं करायचं, मग आधी लीळा आठवा मग स्मरण करा. म्हणजे हे आतापर्यंत वाटते या दत्ताच्या गुरूंच्या विलक्षणतेबद्दल मला आंडे भाऊंनी सांगितलं की आशुतोष घालून थोडंसं बोलते. आणि तुम्ही वाचते काय करा, दत्ताच्या बरोबर थोडंसं बोला, गीतेवर थोडंसं बोला राहिले. आता राहिलेले गीतेचं थोडंसं बोला, उद्या बोला. आणि एक उद्यापासून एक गोष्ट जाणून ठेवा की प्रश्न आणि उत्तर प्रवचन संपलं होतं. मध्यंतरी कोणी प्रश्न विचारायचा नाही. हे प्रवचन सिलेक्ट करू आणि प्रवचन संपलं तर मग नंतर प्रश्न विचारले. मला उत्तर देता आलं, तुम्ही उत्तर नाही देता आले तर मी सांगेल तुम्ही आपल्या देवाचं चिंतन करा आणि देवाला प्रार्थना की प्रभो मला वस्तू सुचवा या प्रश्नाचं उत्तर करा. गोपाल दंडवत हो.